राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षा अवगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे सर्वोच्च असं ज्ञान आहे राजविद्या, परंतु राजगुह्यम हे समजण्यासाठी अतिशय गुह्य असं आहे. परंतु सुसुखम कर्तुम अव्ययम, ज्याला पालन करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा अतिशय सुखकारक आणि आनंददायी असा धर्ममार्ग आहे. तर धर्म काय आहे? धर्मम तु साक्षात भगवत प्रणीतम, म्हणजे भगवंताने सांगितलेले नियम जे आहेत हे सर्व जीवांसाठी सारखेच आहेत. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं की आपल्यामध्ये 4 दोष असल्यामुळे आपल्याला सत्य काय ते कळत नाही. आपण भ्रमामध्ये आहोत, आपण चुका करतो, आपली इंद्रिय अपूर्ण आहेत आणि आपल्यामध्ये फसवण्याची वृत्ती आहे. तर ह्या 4 दोष आपल्यामध्ये असल्यामुळे आपल्याला सत्य काय ते ज्ञान समजत नाही. आणि म्हणून आपण भगवान श्रीकृष्ण यांच्याकडून चालत आलेल्या एवं परंपरा प्राप्तम इमम राजर्षयो विदु, म्हणजे परंपरेतून चालत आलेल्या व्यक्तीकडून आपण हे ज्ञान प्राप्त करतो. तर दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं की भगवान श्रीकृष्ण हे षडैश्वर्यपूर्ण आहेत. ऐश्वर्यस्य समग्रस्य यशस्वी वीर्यस्य श्री ज्ञान वैराग्यश्चैव शन्ना भगती इति गण. तर पूर्णपणे ऐश्वर्य ही जी आहेत, शक्ती, त्यानंतर यश, कीर्ती, धन, संपत्ती आणि वैराग्य, अशी ही 6 ऐश्वर्य पूर्णपणे ज्याच्यामध्ये आहेत त्याला भगवान असं म्हणतात. आणि हे असे एकमेव व्यक्तिमत्व आहे, दुसरं कोणी नाही, आणि ते म्हणजे कृष्ण. आणि याचसाठी त्यांचं नाव आहे कृष्ण. सर्व आकर्षती इति कृष्ण. ह्या 6 गुणानं ते सर्व अगदी देवदेवतांसहित सर्व जीवांना आकर्षित करतात आणि म्हणून त्यांचं नाव आहे कृष्ण, आकर्षती कृष्ण. तर हे कृष्ण जे आहेत आपण पाहिलं की सगळ्या सृष्टीचे जे संचलन करतात, सगळ्या सृष्टीची उत्पत्ती करतात आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रकृती चाललेली आहे. मया अध्यक्षेण प्रकृती सुयते सचराचर हेतुनानेय कौंत्य जगद्वी परिवर्तते. तर कालच्या प्रवचनामध्ये आपण प्रकृती पाहिली की कशी प्रकृती जी आहे, भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति म्हणणे भिन्ना प्रकृती राष्ट्रदा. पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार ह्या तत्वापासून ही बनलेली जी ही पृथ्वी आहे आणि त्याच्यापासून आपलं बनलेलं जे सृष्टी आहे आणि त्याच्यापासून आपलं बनलेलं हे शरीर जे आहे हे 24 तत्वांपासून बनलेलं आहे. आणि या शरीर जे आहे हे प्रकृतीमध्ये कर्षती. आणि म्हणून आपण पाहिलं की ही सृष्टी जी भगवंताने निर्माण केली आहे, भौतिक प्रकृती जी आहे ही भगवंत स्वतः सांगतात की दुःखालयम अशाश्वतम. इथे या जगामध्ये शाश्वत असं काहीच नाही. आणि दुःख आलयम, आलय म्हणजे पर्वत, दुःखाचा पर्वत आपल्या जीवनामध्ये आहे. आणि ही 7 प्रकारची दुःख आपण पाहिली, अधिभौतिक, आध्यात्मिक, ही अधिदैविक, ही दररोज आपल्यावरती येणारे दुःख आणि कालांतराने येणारे जन्म मृत्यू जरा व्याधी, अशी ही 7 प्रकारची दुःख जी आहेत ही प्रकृती आपल्याला कायम देत असते. म्हणून या जगामध्ये कोणीही सुखी नाही, हे आपण कालच्या प्रवचनामध्ये पाहिलं. तर ह्याचं कारण का? आपण पाहिलं की तुरुंग आहे, या तुरुंगामध्ये कोण सुखी असतं का? तुरुंगामध्ये कोणी सुखी असत नाही. आणि म्हणून तर आपण तुरुंगामध्ये का आहोत याचं मूळ कारण जे आहे भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की आपण सर्वजण भगवंताचा द्वेष केलेला आहे आणि म्हणून आपण या भौतिक जगामध्ये आलेलो आहोत. जसं लहानपणी आपल्याला माहिती आहे, घरामध्ये लहान मुली ज्या असतात आईला स्वयंपाक करताना बघतात आणि तिला पण स्वयंपाक करायला लुडबुड करतात मध्ये मध्ये, पण त्या आईला त्याचा त्रास होतो, मदत तर काय होत नाही. म्हणून काय करतात, दुकानात जाऊन लहान लहान भातुकलीची भांडी आणतात आणि तिला एका कोपऱ्यामध्ये बसवतात, म्हणजे तू बस तिथं आणि स्वयंपाक कर. आता बाळाला काय वाटतं की मी खरोखरच स्वयंपाक करायला लागले. ती म्हणते मी आमटी बनवली, मी भात बनवला, मी चपात्या बनवल्या. पण तो खरोखरच स्वयंपाक होत असतो का? खरोखरच स्वयंपाक होत नसतो. मूळ स्वयंपाक कोण करताय? आई करते आहे. तर तसंच आपण भगवत धामामध्ये राहण्यासाठी पात्र नाही. आणि म्हणून इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. आणि म्हणून सर्गे यांती परंतपा. आपल्या मनामध्ये भोग करण्याची इच्छा झाली, म्हणजे आनंद मिळवण्याची, भगवंताला विसरून आपल्याला आनंद मिळवण्याची इच्छा झाली, मग ती जागा आध्यात्मिक जगत नाही. आणि म्हणून जसं या आपण पाहतो की सामान्य नागरिकांसाठी जे नियम बनवलेले असतात ते नियम तोडणाऱ्या व्यक्तीला कुठे टाकलं जातं? तुरुंगामध्ये टाकलं जातं. त्याचप्रमाणे आध्यात्मिक जगत जे आहे हे भगवंताच्या संतुष्टीसाठी आहे. तिथे सर्व जीव भगवंताची सेवा करण्यामध्ये
आणि भगवंत हे सर्व जीवांची प्रेममयी आदान प्रदान करण्यामध्ये गुंतलेले असतात. तर अशा ठिकाणी आपण ज्या वेळेला इच्छा करतो त्यावेळेला द्वेष निर्माण होतो. कुणाचा द्वेष आहे? हा भगवंतावरती द्वेष आहे. आणि म्हणून त्या द्वेषाची परिणती काय झाली आहे? द्वंद्व. आपण या जगामध्ये असं आलेलो आहोत की इथे सगळीकडे द्वंद्व आहे. इथं द्वंद्व म्हणजे कसं? सुख आहे तिथे दुःख आहे, मान आहे तिथे अपमान आहे, पाप आहे तिथे पुण्य आहे, काळोख आहे तिथे सूर्य आहे. म्हणजे द्वंद्व या जगामध्ये आहे. द्वंद्व मोहेनं, आणि याच्यामध्ये आपण या मोहामध्ये अडकलेलो आहोत. या सर्गे यांती परंतपा, असे या जगामध्ये आपण येऊन कर्षती म्हणजे सर्वजण दुःख भोगतो आहोत. तर हे कशामुळे सुरू झालं? भगवंताला विसरल्यामुळे. आणि मग हा जीव याला काहीतरी केलंच पाहिजे, कारण भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठन्त कर्मकृत कार्यते हवेशा कर्म सर्व प्रकृती जैर्गुणैर. म्हणजे आपण या जगामध्ये प्रकृतीचे जे गुण त्यांच्या अधिपत्याखाली आहोत. आणि म्हणून नाही कश्चित क्षणमपि, एक क्षणभरही हा आत्मा कार्य केल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजे कार्य म्हणजे कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. मग आता भगवंताची सेवा हा आपला मूळ स्वभाव आहे. आणि म्हणून याला स्वधर्म किंवा स्वभाव म्हटलेला आहे. भाव म्हणजे भावना. तर स्वतःच्या भावना कुठल्या आहेत? तर आपण नित्य भगवंताशी संबंधित आहोत. म्हणून आत्म्याचे दोन लक्षणं आहेत. एक म्हणजे सेवा करणे, दुसरे म्हणजे प्रेम करणे. तर ह्या दोन्हीही सेवा आणि प्रेम हे भगवंताप्रती आहे. आणि ज्यावेळेला आपण भगवंताप्रती प्रेम आणि भगवंताप्रती असलेली सेवा विसरतो त्यावेळेला आपल्याला भौतिक जगामध्ये यावं लागतं. आणि ही असे अनेक शरीरं आपण धारण करतो आणि या शरीरावरती प्रेम करतो. आणि शरीरावरती जे प्रेम करतात त्यांच्यावरती प्रेम करतो. या शरीराची सेवा करतो आणि या शरीराची सेवा करणाऱ्यांची आपण सेवा करतो. आणि ह्याचा परिणाम काय होतो? आपण कर्मबंधनामध्ये अडकत जातो. आणि म्हणून याला संसार म्हटलेलं आहे. संसार म्हणजे चक्र जे आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी. काही लोकांचा गैरसमज आहे की संसार म्हणजे लग्न झाल्यानंतर विवाह झाल्यानंतर त्याला संसार म्हणतात. तो संसार नाही आहे, त्याला विवाह म्हटलेला आहे. तर संसार याचा अर्थ आहे जन्म मृत्यू जरा व्याधी. तर त्याला संसार का म्हणतात दुसऱ्या दृष्टीनं? कारण त्याच्यामध्येच जर अडकून पडलो आपण तर संसार आपल्या पाठीमागे लागतो. म्हणजे काय पाठीमागे लागतं? जन्म मृत्यू जराव्याधीचं चक्र आपल्या पाठीमागे लागतं. आणि म्हणून जो व्यक्ती भगवंताच्या भक्तीमध्ये नाही आहे तो ह्या संसारामध्ये अडकतो. परंतु आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे ह्या संसारातून बाहेर पडणं, संसारामध्ये राहणं नाही. आणि आपण जर नाही बाहेर पडलो तर ही प्रकृती आपल्याला जबरदस्तीनं बाहेर पाडते. जबरदस्तीनं. माझा आपल्याकडे एकच चॉईस आहे, एक तर जबरदस्ती स्वीकारायची अथवा नम्रतेने भगवंताला शरण जाऊन आपण त्यातून बाहेर पडायचं. तर बुद्धिमान व्यक्ती जो आहे हा स्वीकारतो की प्रकृती माझी नाही आहे, ही जे भौतिक जगत जे मी बनवलेलं नाही आहे, मी इथे एक पाहुणा आहे. आणि म्हणून त्याप्रमाणे राहून या जगातून बाहेर कसं पडायचं की पुन्हा आपल्याला जन्ममृत्यू जरा व्याधी आदिभौतिक आध्यात्मिक आणि आदिदैविक या त्रासातून पुन्हा आपल्याला इथं यावं लागणार नाही. आणि म्हणून नाही कश्चित क्षणमपि, एक क्षणभरही या जीवात्मा मुक्त नाही आहे. तर आपण पाहतो की हा श्लोक भगवद्गीतेतला सगळ्यांना माहिती आहे. आणि काही जणांना वाटतं की हा श्लोकच भगवद्गीतेचं सगळं सार आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. पण हा मा कर्मफल हेतुर्भुर नाते संगोस्त्व कर्मणी. तर या श्लोकाचे 4 भाग आहेत. आपल्याला फक्त 1/4 माहिती आहे. कर्मण्येवाधिकार असते, तर फक्त कर्म कर. आता हे कर्म कर हे तत्त्वज्ञान गाढवाला सुद्धा माहिती आहे. आपल्यापेक्षा ते चांगलं दिवसभर कर्मच करत असते. याचा अर्थ त्याला भगवद्गीता कळाली का? त्याला कर्मवीर म्हणता येते का? त्याला कर्मयोगी म्हणता येते का? गाढवाला भगवद्गीता माहिती नाही तरी पण ते कर्म करते. पण पुढचे 3 भाग आपल्याला माहिती नाहीत आणि ते समजून घेण्यामध्ये ही भगवद्गीता आहे. कर्मण्येवाधिकार असतं म्हणजे कर्म करण्याचा आपला काय आहे? कर्तव्य अधिकार आहे. मा फलेषु कदाचन, फळावरती अधिकार नाही. कर्म केल्यानंतर जे फळ येते ते आपलं नाही. बरं असं समजून का अरे फळ आपलं नाही तर मी का कर्म करायचं नाही हा विचार पण करायचा नाही. ना कर्मफल हेतुस्तुर, अरे कर्माचं फल मला मिळणार नाही म्हणून मी कर्म करणार नाही असंही आपण म्हणू शकत नाही. आणि म्हणून कर्म करणं जे आहे ही आपली जबाबदारी आहे. तर फळ कुणासाठी आहे हे महत्त्वाचं आहे.
आणि हे फळ ज्या वेळेला आपल्यासाठी आपण घेतो त्यावेळेला आपण कर्मबंधनामध्ये अडकायला लागतो. आणि ही जी कर्मबंधन जे आहे हे भगवद्गीतेमध्ये भगवान अर्जुन जो आहे हा भगवंतांना प्रश्न विचारतो की किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम आदिभूतम च किम कर्मम दैवम विमुच्यते. म्हणजे किम तद्ब्रह्म, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, हा प्रश्न विचारतो आहे. त्यानंतर किम अध्यात्म, अध्यात्म म्हणजे काय. काही काही लोकांना अध्यात्माचा अर्थ पण माहिती नाही, त्याला वाटतं कोणतरी 4 संस्कृत श्लोक आपल्या तोंडावरती फेकले की ते अध्यात्म झालं. पण हा प्रश्न अर्जुनाला विचारतोय किम अध्यात्मम, आणि त्यानंतर किम कर्म तुदिच्यते, कर्म म्हणजे काय. या तिन्ही प्रश्नाची उत्तरं भगवान श्रीकृष्ण देतात की अक्षर ब्रह्म परम, म्हणजे अविनाशी जो आहे तो ब्रह्म आत्मा, त्याला आत्मा म्हणतात. अक्षर ब्रह्म परम स्वभाव अध्यात्म उच्यते. अध्यात्म म्हणजे काय आहे, आत्म्याचा स्वभाव, त्याला अध्यात्म म्हटलेला आहे. तर ह्याच्या अध्यात्म ह्याच्यामध्ये काय आहे, आधी आत्मा, आत्म्यापासून अध्यात्माला सुरुवात होते. शरीराबद्दल अध्यात्म कधीही बोलत नाही किंवा शरीरासाठी अध्यात्म नाही. काही काही लोक असे आध्यात्मिक संस्था म्हणतात पण ते सगळं काही शारीरिकदृष्ट्याच करत असतात. ते अध्यात्म आधी आत्मा फक्त नावासाठी घेतला जातो, आत्म्यासाठी आत्मा आत्मा, परंतु आत्म्याबद्दल कुणालाही कल्पना नाही. तर स्वभाव, आत्म्याचा स्वभाव जो आहे त्याला अध्यात्म म्हटलेला आहे. आणि त्यानंतर भूतद्भाव भवो, म्हणजे या प्रकृतीशी संसर्ग आल्यानंतर ज्या हालचाली होतात, जे कार्य होतं त्याला कर्म म्हटलेलं आहे. म्हणजे आपण ही भौतिक प्रकृती पाहिली तर त्याच्या संबंधानं आपण जे काही कार्य करतो त्याला कर्म म्हटलेलं आहे. ज्या वेळेला आपण हातपाय हलवतो, आपल्या इंद्रियांनी जी काही कार्य करायला लागतो त्याला कर्म म्हटलेलं आहे. आता हे कर्म जे आहे, ह्या कर्मामुळे जे आहे की सगळे गोंधळून गेलेले आहेत. स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात की किम कर्म किम कर्मेती कवयोत्री मोहितः तत्ते कर्म प्रवक्ष्यामी यज्ञात्मा मोक्ष असुवात. तर कर्म काय आहे याच्या बाबतीत सगळेजण गोंधळून गेलेले आहेत. काय काय तर म्हणतात की अरे कर्माचे परिणामच काय नसतात, मी कर्मावरती विश्वासच ठेवत नाही, किंवा कर्मविर्म असलं काय नसतंय. त्यामुळे सगळे लोक गोंधळून गेलेले आहेत, कारण त्यांना कळतच नाही कर्म म्हणजे काय. आणि म्हणून सांगतात की हे कर्म जो व्यवस्थित समजून घेतो त्याला सगळ्या बंधनातून मुक्ती मिळते, सगळ्या बंधनातून. कारण आपण कर्मबंधनामध्ये आहोत. आपण कुठलंही कार्य केलं की त्याचे परिणाम आपल्याला बांधून ठेवतात. म्हणून भागवतमध्ये सांगितलेलं आहे की इंटेलिजंट मॅन थिंक्स अबाउट द कॉन्सिक्वेन्सेस बिफोर ही परफॉर्म्स एनी ॲक्शन. म्हणजे बुद्धिमान व्यक्ती जो आहे कुठल्या ह्या कार्याची परिणाम काय होणार आहे हे समजून तो कार्य करतो. तर बुद्धिमान व्यक्ती आपण जे करतोय त्याचे परिणाम काय होणार आहेत. आता आपल्याला कलियुगामध्ये काय आहे की आपण परिणाम वगैरे पुढे परिणाम राहू दे बाजूला, परिणाम होतच नाहीत अशी आपली काय आहे धारणा झालेली आहे. आणि आपण आपल्याला बरं वाटतं म्हणून ते कर्म करून टाकतो, पण त्याचे परिणाम आले की मग मात्र देवाला दोष जातो, देवा मला दुःख का दिलंस. पण कर्म करताना विचारलं काय करावा, देवा मी काय कर्म करू हे विचारायला कोण जात नाही. मला काय कर्म करावं सांग हे कोण विचारायला जात नाही. पण परिणाम आला त्याचं दुःख म्हणून मग मात्र देवाला दोष देतात, अरे देवानी मला असं का केलं. ते कर्म करताना विचारलं पाहिजे. आणि म्हणून भगवान सांगतात की हे कर्मबंधन जे आहे ह्याच्यातनं मुक्त कसं व्हायचं हे माहिती असेल तर हे कर्म समजून घ्या, हे कर्माचे परिणाम समजून घ्या, आणि कर्माचे परिणाम का होतात ते समजून घ्या, आणि मग त्यातनं बंध मुक्त कसं व्हायचं हे तुम्हाला कळेल. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की कर्मणो हेपी बोधव्यम च अकर्मणी अकर्मणश्च बंधस्व गृह्णना कर्मणो गती. की कर्माची गती समजणं ही इतकी गहन आहे की जवळजवळ समजणं अशक्य आहे. कर्माची गती म्हणजे कर्म काय कसं करतं, कुठले नियम कुणाला लागू होतात हे समजणं अशक्य आहे. जसं एक साधं उदाहरण, आपला भारत आहे, आपल्या भारताची घटना आहे. किती जणांना भारताच्या घटनेमध्ये सगळे नियम माहिती आहेत? माहिती आहेत का? किती जणांना? वकिलाला सुद्धा माहिती नसतात म्हणून एवढी पुस्तकं ठेवतात. हां, बघितलं कुठलाही वकील त्याला फार आनंद असतो. इथे कोण वकील आहेत का? आज माताजी आलेले दिसत नाहीत. आलेत का? हां, वकील आलेत. तर वकिलाला सगळे लॉ माहिती असतात का? सगळे लॉ माहिती नसतात. केस आल्यानंतर त्यांना आठवतं की इकडे ह्याचं काहीतरी आहे, मग आपण अभ्यास केला पाहिजे.
तर एका भारताचे सगळे नियम आणि सगळ्या शिक्षा आपल्याला माहिती नाहीत, आपण ब्रह्मांडाचा विचार करतोय, शक्य आहे का? शक्यच नाही. पण एका वाक्यामध्ये आपण समजून घेऊ शकतो, एव्हरी ॲक्शन हॅज रिॲक्शन. हा न्यूटनचा नियम नाही आहे, हा भगवद्गीतेचा नियम आहे. एव्हरी ॲक्शन, जी कृती आपण करतो त्याला परिणाम आहे. कुठलीही कृती करा त्याला परिणाम आहे. एवढं जरी समजलं तरी आपल्याला कर्माची थेरी समजली. काहीही केलं या जगामध्ये त्याला परिणामाशिवाय मार्ग नाही. परिणाम येणार, पण परिणाम आपल्या डोळ्यासमोर दिसत नाही, त्याचे ते परिणाम नाही असं नाही. काय काय वेळेला काही गोष्टी आपण करतो की आपल्या डोळ्यासमोर लगेच त्याचे परिणाम दिसत नाही, काय काय गोष्टीचे लगेच परिणाम दिसतात. जसं पावसामध्ये भिजलं की दुसऱ्या दिवशी आजारी पडतो आपण, ताप येतो, सर्दी होते. तर हे कसं आहे, दिसणारे परिणाम आहेत लगेच. मग लगेच पावसात जाऊ नको रे, लगेच ती एक ॲक्टिव्हिटी, ते कर्म आपण थांबवतो, पावसात जाऊ नको. तर तसे या जगामध्ये सगळे नियम माहीत होणं संपूर्णपणे कठीण आहे. गहना कर्मणो गती. पण एवढंच की कुठलीही गोष्ट केली तर त्याला परिणाम आहे. तसा अग्नीच्या समोर आपण हात लावला तर तो तुम्ही जाणत्यात अजाणत्यात विचार नाही करत, तुमचा हात जळणारच. तुमचा हात, तुम्हाला अग्नी जाळतो हे माहीत असेल तरी जळणार, आणि अग्नी जाळतो हे माहीत नसेल तरी जळणार, कारण त्याचा तो परिणाम आहे. म्हणून प्रकृती अशी भगवंतानी निर्माण केलेली आहे की इथे कुठलीही कार्य तुम्ही केलं त्याचा परिणाम तुम्हाला भोगावे लागणार. आणि म्हणून गहना कर्मणो गती, कर्माची गती समजणं हे अतिशय गहन आहे. पण एवढं समजलं की कुठलंही कर्म केलं की त्याला परिणाम आहेत, एवढं एक लाईन समजली तर सगळे लोक आमच्या समजतात. जसं आपण पाहिलं की सरकारचे नियम मोडले की आपल्याला शिक्षा होते, आणि म्हणून आपल्याला सरकारचे नियम सहजासहजी, जसं लाल लाईट आहे तो आपल्यासाठी बनवलेला आहे. तर हे नियम कशासाठी बनवलेले असतात की सगळेजण सुखी समाधानी आणि एकमेकाच्या संगतीमध्ये राहावे म्हणून नियम बनवलेले असतात. तर काही लोकांना आपल्याला नियम तोडण्याची सगळ्यांना इच्छा का वाटते? सगळेजण फार बोलतात, अरे नियमाने वागलं पाहिजे, नियमाने वागलं पाहिजे. पण स्कूटर घेऊन लाल लाईट आला की सगळे नियम विसरतो आणि लाल लाईट सोडून पळून जातात की नाही. आणि हे मात्र प्रवचनं देतात, हे नियम पाळले पाहिजेत, नियम पाळले पाहिजेत. बस स्टँडला गेल्यावरती सगळे कुणी लाईनमध्ये उभा राहत नाही, आला शेवटी आलेला माणूस पहिला घुसायला जातो आणि जाऊन बसमध्येच प्रवचन देतो, नियम पाळले पाहिजे, सगळ्यांनी नियम पाळले पाहिजेत. तर ही आपल्या सगळ्यांच्यामध्ये नियम तोडण्याची प्रवृत्ती आलेली आहे. ही का? कारण आपण भगवंताचेच नियम तोडले तर या जगातले नियम काय पाळणार? ही प्रवृत्ती तिकडनंच आलेली आहे. भगवंताचे नियम, भगवान श्रीकृष्णाचे नियम हे आपण आध्यात्मिक जगातच तोडलेले आहेत. म्हणून आपल्यामध्ये ही वृत्तीच आहे. कितीही आपण मोठी मोठी सोजवळपणाची, प्रामाणिकपणाची प्रवचन दिली तरी पण प्रत्येकजण कुठला ना कुठला नियम तोडतच असतो. सगळे नियम सगळ्यांना पाळणं ह्या जगामध्ये शक्यच नाही, कारण चिटिंग प्रोपेन्सिटी आपली काय आहे, स्वभावच आहे फसवणं. तर भगवंताला ज्यावेळेला आपण फसवण्याचा प्रयत्न केला, त्यांचे नियम जिथं पाळले नाही तिथे या जगातले नियम आपण काय पाळणार? तर ही आपली वृत्ती आहे. परंतु मनुष्य जन्मामध्ये आपल्याला ही बुद्धी आहे. जसं कुत्रा आणि माणूस ज्या वेळेला चालत गाडीवरनं जात असतं, कुत्रा बाजूला जात असतं, तर कुत्रा लाल सिग्नल सोडून गेला तर त्याला काय परिणाम होणार आहे का? त्याला काय फरक पडत नाही, पोलीस त्याला थांबवत पण नाही. पण आपण जर गेलो तर पुढे जाऊन आपल्याला आजकाल किती 500 रुपये दंड द्यावा लागतो. आजकाल थोडं ते बंद झालेत पैसे वगैरे द्यायचे. तर आपल्याला नियम आहे, प्राण्याला नियम, त्यांचे ते नियम पाळतात. जसं मी परवा दिवशी प्रवचन दिलं की प्रवचनामध्ये सांगितलं त्यांचे नियम पाळतात. तर आपण कार्य करताना एकटाच कार्य करतो का? आपण व्यक्ती एकटाच कार्य करतो का? नाही. भगवद्गीतेमध्ये त्याला सांगितलेले आहेत 5 कारणं. पंचैतानी महाबाहो कारणानी निभोती मे. तर ही 5 कारणं आहेत. कुठलंही कर्म करताना 5 कारणं असतात, एकच नाही, 5 कारणं आहेत. पहिलं आहे अधिष्ठानम, म्हणजे व्यक्ती, कर्म करणारा व्यक्ती. अधिष्ठानम तथा करता. अधिष्ठान म्हणजे जागा. कुठेतरी एक जागा असते, असं नाही की हवेमध्ये आपण काय करतो, हवेमध्ये केलं तर ती ही जागाच झाली. तर जागाच आहे. अधिष्ठानम तथा करता म्हणजे करणारा असा व्यक्ती जो आहे. त्यानंतर कर्णमच्या पृथक्विदम. कर्णम म्हणजे हालचाली. कुठल्या तरी हालचाली केल्या तर कुठल्या काहीतरी कार्य होत असतात. त्यानंतर ही प्रकृती ह्याच्यामध्ये होणाऱ्या हालचाली.
आणि त्यानंतर शेवटी जो आहे परमात्मा. या 5 गोष्टी आहेत. एकटा आपण काही करू शकत नाही. तर या 5 गोष्टीमुळे सगळ्या भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की शरीर वांग मनोभिर यत कर्म प्रारंभते नरहा न्यायम वा विपरीतम वा पंचते तव हेतवा. तर मनुष्य कशी कशी कर्म करतो? शरीरानं, वाणीनं आणि मनानं. तो 3 प्रकारे कर्म करतो. एक शरीरानं कर्म करतो, वाणीनं कर्म करतो आणि मनानं कर्म करतो. या 3 प्रकारची जी कर्म आहेत ही या 5 गोष्टीमुळे होत असतात. आणि म्हणून या 5 गोष्टी ज्या आहेत आपल्याला व्यवस्थित पंचैतानी 5वा जो आहे परमात्मा त्याची जर ओळख नसेल किंवा त्याच्याबद्दल जर माहीत नसेल तर 4च जण त्याच्यामध्ये गुंतले जातात. परमात्मा फक्त साक्षीदार राहतो आणि जो आपल्याला इच्छा आहे तसे कर्म करायला देतो. आणि तिथेच पापाची सुरुवात होते. 2 दिवसापूर्वी पाप याचा मी थोडासा उल्लेख केला होता. पाप याचा अर्थ आहे प म्हणजे परमेश्वर, अप म्हणजे विरुद्ध. परमेश्वराच्या विरुद्ध कुठलंही जे आपण कार्य करतो त्याला पाप म्हटलेलं आहे. तर परमेश्वराच्या आज्ञा आपल्याला कुठं माहिती आहेत? त्या भगवद्गीतेमध्ये आहेत. आणि म्हणून असं सांगितलेलं आहे की कुठलीही गोष्ट आपण ज्या वेळेला विकत आणतो किंवा फ्रीज आणला किंवा कार आणला किंवा TV आणला किंवा एअर कंडिशनिंग आणला तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आणतो त्यावेळेला त्याच्याबरोबर एक आपल्याला पुस्तिका मिळते की त्या गोष्टी कशा चालवायचा. उदाहरणार्थ कार जी आहे तर कार चालवण्यासाठी स्टेअरिंग कसं आहे, त्यानंतर ब्रेक कसे आहे, त्याच्यानंतर एक्सिलेटर कसं आहे, त्यानंतर क्लच कशा आहेत, आणि समोर स्पीडोमीटर आहे आणि नंतर टायर आहे, त्याच्यामध्ये हवा किती असली पाहिजे, पेट्रोल किती घातलं पाहिजे, पेट्रोल घातलं पाहिजे किंवा डिझेल घातलं पाहिजे, या सगळ्याचं वर्णन त्या पुस्तिकेमध्ये असतं. आता गाडी अर्थात आम्ही खरेदी केली. आता गाडी खरेदी केल्यानंतर मी म्हणतो ही गाडी माझी आहे, मी पाहिजे तशी वापरणार. अरे पेट्रोल फार महाग झालं आहे, आमच्या विहिरीतलं पाणी चांगलं आहे, आम्ही पाणी घालणार. असं चालेल का? नाही चालणार. त्यानंतर माझ्या मनातील एक्सिलेटर कशाला दाबायचं, मी ब्रेक दाबणार, कोण काय करणार आहे? चालेल का? नाही चालणार. आणि ब्रेक दाबायच्या वेळेला एक्सिलेटर दाबला तर काय होईल तुम्हालाच माहिती आहे. तर माझी गाडी आहे म्हणून मी वाटेल तशी चालवू शकतो का? नाही चालवू शकत. तर ती पुस्तिकेप्रमाणे चालवली पाहिजे. तर तसाच ही मनुष्य जन्म जो आहे, हा मनुष्य देह जो दिलेला आहे, ही एका गाडीसारखीच आहे शरीर, कारण हे पण कार्य करतं. आणि म्हणून हे कसं चालवायचं याच्यासाठी भगवद्गीता आहे. भगवद्गीतेनुसार खायचं काय, भगवद्गीतेनुसार आपली चित्त कसं ठेवायचं, भगवद्गीतेनुसार आपण कसं चालायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं, हे भगवद्गीतेमध्ये पुस्तिका ही आपल्याला मनुष्य जन्मामध्ये पाळण्यासाठी दिलेली आहे. आता ती फेकून दिली आपण तर मनाप्रमाणे जर वागलं तर ॲक्सिडेंट निश्चित आहे. आणि हा ॲक्सिडेंट कुठं होतो? कर्म आपले व्यवस्थित होत नाही आणि मग त्याचा परिणाम म्हणून आपल्याला एक नाही अनेक जन्ममृत्यू जराव्याधी दुःख दोषानुदर्शनम, पुन्हा पुन्हा हे दुःख आपल्याला भोगावं लागतं. तर म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान स्वतः अर्जुनाला जो आहे हा प्रश्न विचारतो की अथ केन प्रवृत्तेय पाप आचरते पुरुषा. हे अर्जुनला आपल्यासारख्या भक्तांच्या जीवांबद्दल कळवळ आहे की अथ केन प्रवृत्तेय, अशी कुठली गोष्ट आत्म्याला प्रवृत्त करते. अथ केन प्रवृत्तेय पाप आचरती, पाप आचरण करतो. कसं की अनिच्छित अनिप्यवार्ष्णेय बलैव, म्हणजे एखाद्याला जबरदस्ती केल्यासारखं व्यक्ती पाप का करतो, म्हणजे पाप करायला ही जबरदस्ती केल्यासारखा हा पाप का करतो. कुणाला पाप करायची इच्छा असते का? कुणाला पाप करायची इच्छा नसते. मग ह्याला जबरदस्ती कोण करतो पाप करायला, या आत्म्याला जबरदस्ती कोण करतो? भगवंत त्याचं उत्तर देतात की काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशमो महापात्मा विद्येनाम इह वैरिणा. की ज्ञानाचा जो वैरी आहे, विद्येनाम इह वैरिणा, ज्ञानाचा वैरी जो आहे, महाशनो म्हणजे हा अतिशय बलवान आहे, महापापा हा अतिशय पापी आहे स्वतःच. मग त्याच्याकडनं आपण पुण्याची अपेक्षा करू शकत नाही. तर कोण आहे हा? काम. आणि त्या कामातून उत्पन्न होणारा क्रोध. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा. तर काम आणि क्रोध जो आहे
काम म्हणजे काय? काम म्हणजे आपण करतो ते काम नाही, नोकरी करतो वगैरे, त्याला आपण काम म्हटलेलं आहे. याचं कारण का? काम जे आहे म्हणजे इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा, त्याला काम म्हटलेलं आहे. आणि हे काम ज्या वेळेला भगवंतासाठी करतो त्याला सेवा म्हटलेलं आहे. तर काम आणि सेवेमध्ये फरक आहे. असं आपल्या सृष्टीसमोर मी काय उदाहरण देतो, सूर्य हा काम करत नाही, तो सेवा करतोय. काम ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपण अपेक्षा ठेवून काहीतरी करतो, मला एवढं मिळालं तर मी एवढं करणार, एवढं नाही मिळालं तर मी करणार नाही, त्याला काम म्हटलेलं आहे. जसं स्त्री पुरुषांचा संबंध सुद्धा, मला जर हिच्याकडनं किंवा ह्याच्याकडनं काय मिळालं तर मी त्याच्यावर प्रेम करणार किंवा तिच्यावर प्रेम करणार, ते जर नाही मिळालं तर ते कामच राहतं, म्हणून त्याला काम म्हटलेलं आहे, प्रेम नाही म्हटलेलं आहे. प्रेम म्हणजे कुठल्याही प्रकारचा अपेक्षा नाही, निरपेक्ष, निरागस आणि कुठल्याही प्रकारचं अपेक्षा न करता असं जे कार्य आपण करतो ते केवळ भगवंताशीच होऊ शकतं, अन्य कोणाशी होऊ शकत नाही, कारण आपला नित्य संबंध त्या भगवंताशी आहे. तर काम जो आहे हा आपल्या सर्व पापाचं मूळ कारण आहे. आणि हा कसा आहे याचं वर्णन भगवद्गीतेमध्ये भगवान करतात की धूमेना व्रलयी, म्हणजे जसा तुम्ही अग्नी असतो, हा अग्नी जो आहे हा धुरानं झाकलेला असतो, आणि जसा आरसा आहे तो कशाने, धुळीने झाकलेला असतो. आणि गर्भ जो आहे हा जसा गर्भाच्या वरती काय असतं ते दोर, डॉक्टर लोक, नाळ, जसा नाळेने झाकलेला असतो हा, म्हणून आपल्याला दिसून येत नाही. तर हे तीन जे आहेत हे सूक्ष्मता आहे. की पहिला जो आहे धूर हा सूक्ष्म आहे, त्याच्यामध्ये खालची अग्नी आपल्याला कमीत कमी उष्णता तरी लागते, म्हणजे ह्याच्याखाली अग्नी आहे हे थोडं तरी आपल्याला ज्ञान असेल तर कळून येतं. दुसरं जो आहे आरसा, त्याच्यावरती किती धूळ आहे हे ज्यावेळेला आपण पुसतो त्या आपल्याला कळतं, आणि गर्भावरती असलेलं आवरण. त्याप्रमाणे आपल्या आत्म्यावरती हे आवरण जे आहे, रज म्हणजे कसं आहे, हे गर्भासारखं आहे, अतिशय कडक. आणि त्यानंतर तम जो आहे हा अग्नीसारखा आहे, आणि सत्व जे आहे हे आरशासारखं आहे, पुसण्यासारखं आहे. तर म्हणून कमीत कमी मनुष्याला सत्वगुणामध्ये यायसाठी भगवद्गीता मदत करते, आणि मग तिकडनं आपल्याला ज्ञान प्राप्त होऊन आपण या कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो. आणि म्हणून आवृत्तम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिण कामरूपेण कौतेन दुष्पूरणा मलेनच. भगवान सांगतात की आपली जी चेतना आहे ही कुणी ह्याला आच्छादित केलेलं आहे, तर ह्या कामवासनेनं आच्छादित केलेलं आहे. कामवासना म्हणजे पुन्हा पुन्हा इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा. म्हणजे या इंद्रिय तृप्ती म्हणजे काय, आपण पाहिली काल, इंद्रिय जी आहे ते डोळे, कान, नाक, जिव्हा, त्वचा, याला आनंद मिळण्यासाठी ज्या गोष्टी आपण करतो त्याला काम म्हटलेलं आहे. तर ह्या गोष्टीमुळे आपण कर्मबंधनामध्ये अडकत जातो. तर ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर आपल्याला वाटतं की आपण कुठलंही कर्म करताना कोण बघते आपल्याकडे, कोण बघणार आहे आपल्याकडे, आजकाल कोण नाही इकडे बाजूला. ही महाभारतामधली एक प्रसिद्ध कथा आहे की अर्जुन, युधिष्ठिर आणि दुर्योधन हे ज्यावेळेला त्यांच्या गुरुकडे गेले तर त्या गुरुंनी त्यांना एक फळ दिलं आणि त्याला सांगितलं की जिथं कोण नाही तिथं जाऊन हे फळ खाऊन या. आता दुर्योधन बाजूच्याच खोलीमध्ये गेला, त्याने बघितलं आजूबाजूला कोण नाही आणि फळ खाऊन आला. आणि युधिष्ठिर अगदी संध्याकाळपर्यंत परत आला नाही, संध्याकाळपर्यंत. आणि आल्यानंतर त्यांनी, आता संध्याकाळ झालेलं आहे म्हणून परत आले आणि गुरुला ते फळ परत दिलं. आता तो म्हणाला की गुरुने विचारलं तुला अशी जागा मिळाली नाही दिवसभरात कुठे पण, जिथं कोण पण नाही? तो म्हणाला अशी एकही जागा नाही जिथं कोण पण नाही, आणि हे फळ परत घ्या. तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल असं का केलं. आता आम्हाला जर कोणी फळ दिलं असतं, सांगितलं असतं जा खाऊ नये कुठं कोण नाही, ते आपण काय केलं असतं? किती जणांनी फळ परत आणलं असतं? हात वर करा. किती जणांनी फळ परत आणलं असतं? नाही, मला विचारायचं आहे. हात वर केला तर का म्हणून विचारणार आहे मी, म्हणून त्यामुळे कोण हात वर करायला दजे ना. हां, कोण आहे काय ते? मी तुम्हाला फळ दिलं, सांगितलं जिथं कोण नाही तिथे खाऊ नये. किती जण याल माझ्याकडे फळ परत घेऊन? एकटा. अच्छा, बोला का हो, का तुम्ही बळत आणणार? परत कसे येणार? हां, हरे कृष्णा, बुद्धिमान आहे. हे आपण विसरून जातो. आजकाल CCTV का लावावे लागतात? कारण लोकांचा परमेश्वरावरचा विश्वासच उडालेला आहे. हां, पूर्वी CCTV हृदयातच असायचा, म्हणजे आहे अजूनही पण.
हे CCTV फेल होतील, पण तो हृदयातला CCTV कधीच फेल होत नाही. हृदयातला जो CCTV आहे ना परमात्मा, जसं प्रभूजी सांगितले, बरोबर उत्तर आहे त्यांचं. तर युधिष्ठिर म्हणाले की अशी जगामध्ये कुठं जागा नाही की जिथं परमात्मा नाही आहे. तर ही भावना जी आहे, आणि हे फक्त काय म्हणतात त्याला श्रद्धा आहे का? ही श्रद्धा नाही, हे सत्य आहे. आपण पाहिलं कृष्ण कसा सर्व ओमनी प्रेझेंट म्हणजे सर्व ठिकाणी आहे. त्यानंतर प्रकृती आपण पाहिली. ही श्रद्धा नुसती श्रद्धा नाही आहे, हे सत्य आहे. श्रद्धा नुसती श्रद्धा नसते, ते सत्य आहे. भगवद्गीतेमध्ये सांगितलेली श्रद्धा नाही आहे, हे सत्य आहे. आपल्या डोळ्यासमोर दिसत नाही याचा अर्थ ते नाहीत असं नाही. एकदा अमेरिकेमध्ये आम्ही न्यू वृंदावन म्हणजे वेस्ट व्हर्जिनियावरून चिकागोला रथयात्रेला चाललो होतो, आणि आमचे भारतीय मित्र आले होते. अमेरिकेमध्ये रोडवरती गाडी किती चालवायची याचं स्पीड लिमिट असतं. तर त्या स्पीड लिमिटने मी जात होतो, तर हा माझा मित्र भारतीय तो गाडी चालवत होता, आणि मी पाठीमागे भागवतम आणि चैतन्य चरितामृत वाचत बसलो. तर हालाही मूड आला आणि ह्याली 70च्या स्पीडच्या वेळेला तिकडे 100मध्ये घातली गाडी, आणि जोरातच चालला. आमचं कोणाचंच लक्ष नाही, आणि त्याला वाटलं काय इथं कोण काय करणार आहे, इथं पोलीस सर पण कोण दिसत नाही, भारतातनं नवीन आलेला पोलीस सर कोण दिसत नाहीत, मारा आपली गाडी. तर हा 100 गेला. आणि नंतर अमेरिकेमध्ये कसं आहे, पाठीमागे तुमच्या पोलीसची गाडी लागते, दिवे लागतात, टाटा टाटा लागायला. मग समजायचं की पाठीमागे पोलीस आला आणि थांबलंच पाहिजे, नाहीतर तो तुमच्यापेक्षा जास्त स्पीडनी पळतो. तर त्यांनी गाडी थांबवली आणि आलं रिस्पेक्टफुली एकदम आदरपूर्वक विचारलं की सर, यू आर ड्रायव्हिंग युअर कार ॲट द एक्स्ट्रा स्पीड ऑफ 30 miles मोर दॅन 70 स्पीड. मग ते म्हणाले की नाही 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 मी 70नेच चालवत होतो. त्याला भारतात नाही ना, त्याला इथल्यासारखे तिकडचे पोलीस असतील, सॉरी इथं कोण पोलीस असतील, तर त्याला असं वाटलं की ते आम्ही पोलिसांना फसवू शकतो. म्हणाले की नाही नाही नाही. तर तो पण म्हणाला की नो सर, यू आर ड्रायव्हिंग ॲट द स्पीड ऑफ 100. मी 100च्या स्पीडनी वागवत होता. तर म्हणाला नाही 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 मला माहिती आहे की मी चालवते गाडी. आणि त्याने असा आपल्यासमोर चित्रण काढलं, गेल्या 4 मैलाचं चित्रण त्याने आम्हाला दाखवलं, आणि त्या गाडीवरचं आतल्या गाडीचं स्पीडोमीटर त्याच्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेलं ही 100 मैलाची, आणि गाडीच्या नंबर प्लेटसहित त्याने व्हिडिओ आम्हाला दाखवला. आता आमचं म्हणणं काय, मला कोण बघणार आहे? आता त्यांनी पोलीस तर बघितला नव्हता, आता पोलिसाला कसं मिळालं? वरती रडार कोण दिसतो का? कुणालाही दिसत नाही. तर हा रडार एवढं काम करू शकतो, तर सगळ्यांच्या वरती बसलेला रडार परफेक्ट आहे. हा रडार चूक करू शकेल, पण परमात्मा कधी चूक नाही करत. शेवटी मृत्यूच्या वेळेला आपल्यासमोर फिल्म ठेवतो सगळी मी होतो सगळीकडे, काय केलं, हे पत्र आहे तुझं, नाही 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 मी नाही असं नाही केलं, असं नाही. तर परमात्मा, उत्तर बरोबर आहे. फक्त परमात्मा नाही, शास्त्रामध्ये 15 जे आहेत साक्षी सांगितलेले आहेत. फक्त परमात्मा नाही, परमात्मा सर्वोच्च आहे. तर कुठलंही आपण कर्म करत असतो त्याला 15 साक्षी आहेत. पहिला हे सूर्य, त्यानंतर आकाश, वारा, देवता, चंद्र, संध्याकाळ, दिवस, रात्र, दिशा जे ह्या 10 दिशा, त्याच्यानंतर पाणी, जमीन म्हणजे पृथ्वी, आणि खुद्द परमात्मा. असे 15 साक्षी आहेत. आपण जे काही करतो आहोत त्याला हे एवढे साक्षी आहेत. परमात्मा तर आपल्या हृदयामध्ये बसलेलाच आहे, पण दिशा आहेत, चंद्र आहे, हे सगळे रिपोर्ट ठेवत असतात. आपल्याला कळत नाही कसे ठेवत असतात ते, पण सगळं व्यवस्थित रिपोर्ट ते सगळीकडे पोचवत असतात. तर हे 15 जे आहेत. आणि हृदयामध्ये बसलेला परमात्मा, तो काय करत असतो? आता परवा दिवशी कोणीतरी एका मुलाने छान प्रश्न विचारला होता की वाईट गोष्टी घडतात. काल पण एका माताजीने प्रश्न विचारला होता की वाईट गोष्टी करणाऱ्यांना सगळे चांगलेच दिवस कसे येतात, आणि चांगल्या गोष्टी करतात त्यांना दुःखच काय येत असतं. तर इथे ह्या श्लोकामध्ये भगवंत त्याचं वर्णन करतात. उपदृष्टा अनुमंता भर्ता भोक्ता महेश्वर परमात्मेती चाप्युक्तो देहिनोस्मिन बिरा नर. की उपदृष्टा, मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. उपदृष्टा म्हणजे मी प्रत्येकावरती दृष्टी ठेवून आहे, मी सगळ्यांच्याकडे बघतो. उपदृष्टा. अनुमंता, मी अनुमती पण देतो. ती अनुमती कशी देतात? इच्छा म्हणून देतात का? नाही. त्याचप्रमाणे कर्म पाहिजे आणि त्याप्रमाणे गुण पाहिजे, तशी पात्रता पाहिजे, मग भगवंत त्याप्रमाणे अनुमती देतात. उपदृष्टा अनुमंता भर्ता भोक्ता महेश्वर. पण सगळे जे तुम्ही काय करता याचा भोक्ता मीच आहे, महेश्वर मीच आहे. आपण भोक्ता नाही आहोत, भगवंत भोक्ता आहेत. परमात्मेती चाप्युक्तो, प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी परमात्मा म्हणून स्थित आहे.
आणि सगळ्यांची सगळी कार्य मी रेकॉर्ड करतो, सतत भगवान सांगतात. आणि कुठली? वेदाहम समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्यानि च भूतानि माम तू वेदन कश्चिन. भगवंत अर्जुनाला सांगतात की वेदाहम, मला सगळे ज्ञात आहे, समतीतानि, सगळं काही मला ज्ञात आहे. कुठं? भूतकाळात काय झालेलं आहे हे मला माहिती आहे. प्रत्येक जीवाच्या बाबतीत, प्रत्येक जीवाच्या बाबतीत भूतकाळामध्ये काय झालं आहे मला माहिती आहे. भविष्यकाळामध्ये तो काय करणार आहे मला माहिती आहे. आणि वर्तमान काळात काय करतो आहे हे मला माहिती आहे. असा कोण म्हणू शकतो का? कोणी म्हणू शकत नाही. हे फक्त भगवान म्हणू शकतात. ह्याचं एकच उदाहरण तुम्हाला देतो. असे हजारो नाही लाखो उदाहरण देता येतील, पण एकच उदाहरण. जेव्हा दुर्योधन युद्ध ठरलं त्यावेळेला दुर्योधन आपल्या आईकडे गेला, गांधारीकडे. आणि गांधारीने त्याला सांगितलं होतं की तू उद्या कसं ये, विवस्त्र ये. आणि हा विवस्त्र जायला निघाला. कशासाठी? की त्याला त्याचं शरीर जे आहे हे अजय व्हायला पाहिजे होतं. म्हणजे शरीराला कोण पराजित करणार नाही. कितीही कुठलंही शस्त्र अस्त्र असू दे, कुठलाही मंत्र असू दे, त्याच्या शरीरावर काहीही परिणाम होणार नाही. एवढी त्या पतिव्रतेची शक्ती असते त्या गांधारीची. तर तिने जर डोळे उघडले तर दुर्योधनाला माहिती आहे, की तिला माहिती आहे, दुर्योधनाला माहिती आहे की त्या दुर्योधनाचं शरीर जे आहे पूर्णपणे पोलादी होईल. त्याच्यापेक्षाही चांगलं, पोलाद उदाहरण दिलं जातं, पण पोलादसुद्धा तोडता येतो, पण त्याच्यापेक्षाही चांगलं म्हणजे ज्याला कोणीही तोडू शकणार नाही असं शरीर प्राप्त होईल. आता तिथं कृष्ण होता का? नव्हता. या दोघांनाच्या गोष्टी माहिती आहेत. कोणाला? गांधारीला, दुर्योधनला. आता कृष्णाला कोणाची काळजी? हा जर दुर्योधन जर अजेय बनला तर माझ्या भक्तांचं काय होणार? आणि हे सगळे अर्जुन वगैरे सगळे झोपलेले आहेत, त्यांना त्याची काळजी नाही. काळजी कोणाला आहे? भगवान श्रीकृष्णाला. आणि म्हणून ते वाटेवरती येऊन उभारतात. आणि त्यांना माहिती आहे हा दुर्योधन जर असा पुढे असा गेला तर पुढे ह्याला मारणं कठीण होईल आणि पांडवांना विजय प्राप्त होणार नाही आणि धर्माचं रक्षण होणार नाही. मग कृष्ण तिथे उभारतात आणि दुर्योधन तिकडनं येतो, विवस्त्र येतो. आता दुर्योधन आल्यानंतर कृष्ण त्याला विचारतात, अरे दुर्योधना कुठं चाललास? आईला भेटायला चाललोय. मग तो म्हणतो, अरे असं का चाललास? मोठा झालायस स्वतः, लहान बाळ आहे, थोडंच आहेस तू, विवस्त्र कसं चाललास? तर कृष्ण कशी मती फिरवतात बघा कोणाची पण. तर दुर्योधनाची बुद्धी कम्प्लिटली फिरते. तो विचार करतो, बरोबर आहे, आईसमोर चाललोय मी, असं विवस्त्र, आता लहान मुलगा नाही राहिलो, वयात आलेला आहे. आणि म्हणून तो आपल्या बाजूलाच असलेलं, कोणी म्हणते केळीचं पान, कोणी म्हणते झाडाचं जे आवरण असतं ते त्याने गुंडाळलं आणि तो गांधारीकडे गेला. आता हे कोणाला माहिती आहे? फक्त दुर्योधनला आणि कृष्णाला. गांधारीला माहिती नाही. म्हणजे पुन्हा कोण आले? कृष्ण आणि दुर्योधन. अर्जुनांना, युधिष्ठिरला, भीमाला कोणाला माहिती आहे का? कोणालाही माहिती नाही. इथं गांधारीलाही माहिती नाही. आता गांधारी काय करते? अगोदर तर गांधारीला कळा असता, म्हणजे दुर्योधना तू कृष्णाचं ऐकलंस का? नाही ऐकायचं, काढते कपडे सगळे, असं गांधारी बोलली असते की नाही? नाही. फक्त कृष्णाला माहीत, गांधारीला माहीत नाही. तर गांधारीने काय पट्टी उघडली आणि त्याच्या फक्त कमरेवरती जे होतं जे आवरण ते भाग सोडून बाकीच त्याचा भाग कसा झाला? पोलादी झाला, अगदी लोखंडासारखा. मग गांधारी विचारते, अरे हे काय केलंस तू? तर तोपर्यंत म्हणजे कृष्णाला कसं सगळं माहिती आहे पहा. आता इथे गांधारीने ह्याचं शरीर असं केलेलं आहे, हे कोणाला माहिती आहे? तिथं कृष्ण होता का? कृष्ण नव्हता. तिथं कोण होते? गांधारी आणि दुर्योधन. आता महाभारताचं युद्ध झालं आणि दुर्योधनाचे गुरु बलराम त्यांनी युद्धात भाग घेतला नाही, ते गेले निघून, सगळेजण मारले गेले. दुर्योधन युद्धातनं पळायला लागला. पळता पळता एका कुंडामध्ये जाऊन तो लपला पाण्यामध्ये. आणि मग तिकडे येऊन भीमाला घेऊन कृष्ण येतात आणि त्याला भीमाला सांगतात की हा इथे लपून बसलाय, काढ त्याला बाहेर. मग दुर्योधनाला बाहेर काढतात आणि इतकं घनघोर युद्ध होतं, कारण दोघंही एकाच शिष्याचे, एकाच गुरुचे शिष्य बलरामाचे. तुंबळ युद्ध होतं आणि दुर्योधन प्रबळ आणि भीमही तेवढाच प्रबळ गदायुद्ध होतं. आता भीमाला माहीत होतं का कुठं मारायचं ते? नाही. कुणाला माहीत होतं? एकट्या कृष्णाला. आणि मग कृष्ण सांगतो, अरे त्याच्या जांघेवर गदेनी मार. म्हणजे कृष्ण भूत, वर्तमान आणि भविष्य हे तिन्ही जाणतात. हे फक्त एकच उदाहरण आहे. आणि महाभारतातले 18 दिवसातले सगळे जे सैनिक आहेत
हे आपल्याला भूत भविष्य आणि वर्तमान याचं आपल्याला उदाहरण आहे. भीष्माला 5 बाण दिलेले होते तेही कृष्णालाच माहिती होतं. त्यानंतर कर्णाला काय शाप होता तेही कृष्णालाच माहिती होतं. सगळीकडे कृष्ण होता का हो? नाही. तरी पण कसं माहिती त्याला? सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो, मी सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. म्हणून सगळ्यांचं प्रत्येकाचं प्रत्येक कर्म भगवंताला माहिती आहे. आपल्या कॉम्प्युटरसुद्धा फेल होऊन जाईल इतकी व्यवस्थित न विसरणारी माहिती भगवंताकडे आहे. आपण विसरून जातो कर्म केल्यानंतर, पण परमात्मा भगवान तर आपण कधीही विसरत नाहीत. आणि हा CCTV सगळ्यात महत्त्वाचा आहे. हे बाकीचे CCTV फेल होतात. त्याच्यामध्ये काय कधी रेकॉर्डिंग मिळेल, इलेक्ट्रिसिटी गेलं, काय झालं, आणि काय वेळेला तर लपून पण ठेवता येतो. कुणाला तर काही जण टॉवेल पण घालतात त्याच्यावरती. तर पण हा CCTV जो आहे हृदयामधला, परमात्मे ती चाप पिकतो, तो कोणीही लपू शकत नाही. तर हे कर्माच्या पाठीमागचं प्रमुख कारण आहे की कर्म करताना कोण बघत नाही म्हणून आपण वाटेल त्या गोष्टी करत जातो. तर कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत हे भगवद्गीतेमध्ये भगवान सांगता आहेत. आपण त्याच्याकडे शेवटच्या मिनिटामध्ये येऊ. तर हे जे याचं वर्णन आहे की अणोर अणियान महतो महियान, तर हे कसं आहे तर शास्त्रामध्ये उपनिषदामध्ये वर्णन आहे की झाडावरती 2 पक्षी ज्या वेळेला बसलेले असतात, एक पक्षी खात असतो, दुसरा बघत असतो. त्याप्रमाणे जीव या जगामध्ये भोग करत असतो आणि दुसरा जो पक्षी आहे परमात्मा तो पाहत असतो. काही जणांची कल्पना आहे की परमात्मा आणि आत्मा एकच आहे, पण इथे आपल्याला समजतं की उपदेष्टा म्हणजे संमती देणारा मी आहे, म्हणजे आत्मा वेगळा आहे, संमती देणारा वेगळा आहे. अनुमती देणारा वेगळा आहे, कार्य करणारा वेगळा आहे. हे दोघंही वेगवेगळे आहेत. परमात्मा कधीही आत्मा होत नाही, आत्मा कधीही परमात्मा होत नाही. आणि परमात्मेची चाप पिकतो. परमात्मा हा भगवंताचा अंश आहे. आपल्या हृदयामध्ये CCTV म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहेत. तर अशी ज्या वेळेला आपण कार्य करतो ते ह्या सगळ्या कार्याचं रेकॉर्डिंग आपण जे काही करतो हे सगळं व्यवस्थित भगवंताने ठेवलेलं असतं. कोणी असं विचार करू नये की मलाकडे कोण बघतंय. तर ही जी कर्म आहेत, तर जीवनामध्ये आपण असं अनेक आपल्याला काय असतात की आसक्ती होत जाते, आपण कार्य करत जातो आणि मृत्यूच्या वेळेला काय होतं, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते तजे कलेवरम तम तमैव इति कौंतेय सदा तद्भाव भाविता. मृत्यूच्या वेळेला जी भावना आपल्या मनामध्ये आहे, ज्या वेळेला होत असतो, आयुष्यभर जे काही केलेलं आहे ते मृत्यूच्या वेळेला आपल्याला काय होतं, आपल्याला सगळं आठवायला लागतं. आणि त्याप्रमाणे आयुष्यभर जसं आपण केलेलं आहे त्याप्रमाणे आपला दुसरा देह प्राप्त होतो, जे काही आयुष्यामध्ये आपण केलेलं आहे. म्हणून परवा दिवशी जो श्लोक सांगितला मी, कर्माणि गो गच्छति जीव एकहा. आपण जी केलेली कर्म जी आहेत ती कर्म घेऊन जीव पुढच्या शरीरामध्ये जातो. तर ही जी आहे, हे शरीर बदलतं जे आहे आपण पाहतो. तर जसं आपण भगवद्गीतेमध्ये पाहिलं की वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गुह्याति नरोपराणी, ज्याप्रमाणे आपण कपडे बदलतो त्याप्रमाणे आत्मा हा देह बदलत जातो. तर हे कसं होतं, एक सोपं उदाहरण आपण पाहतोय. आपल्याला 3 शरीर आहेत. एक आपलं भौतिक शरीर जे दिसतं ते, दुसरं आहे सूक्ष्म शरीर मन बुद्धी आणि अहंकार, आणि तिसरं आहे आध्यात्मिक शरीर सच्चिदानंद. हे 3 शरीर आहेत. तर मन जे आहे हे ह्या शरीरासाठी कार्य करत असतं. जसं आपण पहिला पाहतो की आपण जर घर बांधायचं ठरवलं तर पहिला कुठं तयार होतं, मनामध्ये आपल्या बुद्धीने आपल्या मनाने आपण त्याचं डिझाईन तयार करतो. मग इंजिनिअरकडे जातो आणि मग त्याच्याप्रमाणे ते घर बनतं आणि कालांतरानं एक घर सोडून आपण दुसऱ्या घरामध्ये राहायला जातो. एक साधारण उदाहरण देतो मी समजण्यासाठी. तर त्याचप्रमाणे आपण घर बनलेलं आहे का, आपल्या मनामध्ये पहिलेच बनलेलं आहे आणि मग तसं ते प्रत्यक्षामध्ये आणून तिथं आपण जातो. आता इथं काय होतं, आपल्या जे कार्य आपण काय करत चाललेलो आहोत आयुष्यभर त्याप्रमाणे आपण आपला पुढचं शरीर बनत चाललेलं आहे. आणि ज्यावेळेला मृत्यू होतो त्यावेळेला ते शरीर, जसं आपण आपलं मॅप तयार झाला, पैसे तयार झाले, इंजिनियर तयार झाला, कॉन्ट्रॅक्टर तयार झाला की घर लगेच उभारतं. मग ते पृथ्वी जल ते घराला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण आणतो आणि त्याप्रमाणे ते घर तयार होतं. नंतर आपण त्याच्यामध्ये जातो. त्याचप्रमाणे
थोडक्यात सांगायचं तर आपण आयुष्यभर केलेली जी कर्म मनाने बुद्धीने आणि अहंकाराने ही सगळी आपलं पुढचं शरीर तयार करत आहे ऑलरेडी. आणि मृत्यूच्या वेळेला काय होतं, जसं एक शरीर सोडून आपण एक कपडा सोडून दुसरा कपडा घालतो, तसं एक शरीर त्याग करून आपण दुसऱ्या शरीरामध्ये त्याग करतो. आणि असं हे 84 लक्ष योनीमध्ये आपला जीवात्मा जो आहे हा फिरत राहतो. तर या जगामध्ये 4 प्रकारे हे जन्म घेतात. एक जो आहे उद्बीजन, म्हणजे बीजापासून आपण झाडं वगैरे पाहतो त्याप्रमाणे. त्यानंतर स्वेदज, घामापासून सुद्धा काही प्राणी निर्माण होतात. जसा मोर आहे हा कधीही संयोग करत नाही, घामामुळे त्यांची ही होते आणि त्यांना प्रजोत्पादन होतं. त्याप्रमाणे काही लहान लहान किडेसुद्धा आहेत, ते घामाने प्रजोत्पादन करतात, त्यांचा शारीरिक संयोग नसतो. तिसरं जे आहे हे अंडज, अंड्यापासून. त्यानंतर चौथा जो आहे हा गर्भापासून, जराभुज म्हणजे गर्भातून. तर हे 3 आपल्याला माहिती आहेत, हा चौथा आपल्याला माहिती नव्हता जो घामापासून. तर 4 प्रकारे जीव जे आहेत ह्या जगामध्ये पुन्हा पुन्हा येतात. आणि ते कसे, भागवतने सांगितलं आहे, कर्मणा दैवनेत्रेण जंतुर्देहोपपत्ये. दैवनेत्रेण म्हणजे अंडर द सुपरविजन ऑफ गॉड, कृष्ण दैवनेत्रेण, त्यांच्या नजरेखाली प्रत्येक जीवात्मा एका शरीरातनं दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. तर म्हणून सांगितलं आहे की 84 लक्षाचं पद्मपुराणामध्ये उल्लेख आहे की जलजा 9 लक्षाने, जलचर प्राणी किती आहेत 9 लाख. त्याच्यानंतर स्त्रावरा लक्ष विश्यती म्हणजे वृक्षवेली जे आहेत 20 लाख. कृमयो, कृमी कीटक आहेत 11 लाख. त्यानंतर पक्षिणव दशलक्षाणी, पक्षी आहेत 10 लाख. त्यानंतर पशव स्त्री लक्षणी, पशु जे आहेत हे 30 लाख. आणि मनुष्य किती आहेत 4 लाख. एवढे तुम्हाला माहिती आहे, 4 लाख. या 84 लक्ष अशा योनी आहेत. 84 लक्ष ही गणना आहे. आता ही योनी म्हणजे काय, तर थोडक्यात सांगायचं तर शरीर 4 लाख प्रकारची माणसांची शरीर आहेत. या जगामध्ये किती माणसं एकाच प्रमाणे असतात, एकाच आईपासून एकाच वडिलापासून मुलं होणारी सुद्धा कधी सारखी नसतात, आहे ना. तर असे 4 लाख डिफरंट अनेक प्रकारची योनी आहेत. 4 लाख प्रकारचे मनुष्य आहेत. म्हणजे चायनीज, अमेरिकन, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय, नंतर इकडे मराठवाडा, इकडे आलं कोल्हापूर, बरोबर आहे. हे सगळे अनेक प्रकारचे जे पुरुष आहेत, अनेक प्रकारची जी प्रकृती आहे, असे हे 4 लाख योनी. त्याप्रमाणे पशुमध्ये आपण पाहतो की गाढव आहे, डुक्कर आहे, घोडा आहे, असे अनेक आहेत. त्यानंतर किड्यामध्ये आहेत मुंग्या, ढेकणं, डास, हे सगळे आहेत. नंतर वृक्षामध्ये सगळ्यात जास्त वृक्षामध्ये नाही, वृक्षामध्ये 20 लाख. एका गवताचेच किती प्रकार आहेत, एका गवताचेच किती प्रकार आहेत. आंब्याच्या झाडाचे किती प्रकार आहेत. तर असे हे 84 लक्ष निरनिराळे शरीर आहेत. ही आत्मा परत 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 फिरत 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 ही 84 लक्ष कर्मबंधनामध्ये, त्याला काय कर्म करायचं माहिती नाही म्हणून ही सगळी बंधनं करत तो सगळीकडे फिरत असतो. तर परवा दिवशी हा मी श्लोक सांगितला होता की श्रोत्रम चक्षुस्पर्शनम रसनम घ्राणमेवच अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते. तर विषय म्हणजे जे काही भोग आहेत ते सेवन करण्यासाठी ही जी इंद्रिय आहेत, श्रोत्रम चक्षु स्पर्शनम रसनम घ्राणम, म्हणजे काय आहे की जिव्हा, त्यानंतर शरीर, आणि त्यानंतर रसनम म्हणजे स्वाद जो आहे, स्पर्श डोळे कान, हे सगळे प्रत्येक प्राण्याला आहेत. कुठलेही तुम्ही प्राणी घ्या 84 लक्ष योनीमधले, या प्रत्येकाला कान आहे, नाक आहे, डोळा आहे, जिव्हा आहे आणि त्वचा आहे. तर आपल्याला दिसणार नाही, आपल्यासारखीच नसेल. आता झाडाची त्वचा वेगळी आहे, आपली त्वचा वेगळी आहे. तसंच गाढवाची त्वचा वेगळी आहे, आपली वेगळी आहे. बैलाची त्वचा वेगळी आहे, आपली वेगळी आहे. पण त्वचा आहे. तर तसे असे प्रत्येकाचे जिव्हा वेगळी आहे, त्याचे शरीराची रचना वेगळी आहे, दात वेगळे आहेत, डोळे वेगळे आहेत, पण आहेत. श्रोत्रम चक्षु रसनम स्पर्शनम घ्राणमेवच अधिष्ठाय मनश्चाय, म्हणजे मनाचं अधिष्ठान करून हे सगळे देह बदलत राहतात. हा जीवात्मा देह बदलत राहतो. तर असे 3 गुणानुसार हे जीवात्मा जो आहे हा बदलत असतो. त्यानंतर हा फक्त शरीर बदलण्यासारखा झाला, हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार जो आहे हा त्याच्या कर्माप्रमाणे तो त्या ठिकाणी जातो.
आणि म्हणून ही सृष्टी जी आहे एका ब्रह्मांडामध्ये 14 लोक आहेत. आपण कुठल्या लोकामध्ये आहोत? भूरलोक म्हणजे भूलोकावरती आहोत. याच्यावरती 6 लोक आहेत आणि खाली 7 लोक आहेत. तर याचं वर्णन भागवतमध्ये केलेलं आहे की सत्य तप जन महर स्वर्ग लोक भुवर आणि भूर म्हणजे हे भूर म्हणजे पृथ्वी, आपण याच्यावरती आहोत आणि हे वरती 6 लोक. आणि खाली काय आहेत? अतल वितल सुतल तलातल महातल रसातळ आणि पाताळ. आपण म्हणतो पाताळ, पाताळात गेला, पाताळात जाशील. तर पाताळ जो आहे हा सगळ्यात खालचा नरक आहे. जर जसे जसे खाली आहेत तसे तसे दुर्बळ असे कठीण कठीण नरक आहेत. आणि वरती वरती जे आहे हे उच्चतर शरीर आहेत की जिथं सुख जास्त आहे, परंतु अगदी ब्रह्मलोकापर्यंत सुद्धा ह्या सगळ्यांना शिक्षा झालेली आहे, अगदी ब्रह्मलोकापासून ते पाताळापर्यंत. आता नरक जो आहे हा पृथ्वीच्या खालच्या दिशेला आहे. आणि म्हणून जे लोक शरीर धारण करत नाहीत किंवा काही जीवात्मा नरकामध्ये जाऊन तिकडनं पुन्हा शरीर धारण करण्यासाठी येतात. असे अनेक विचित्र प्रकार आहेत ह्या प्रकृतीमध्ये. पण आपण एवढं समजून घ्यायचं आहे की कर्म केल्यानंतर किती आपल्याला गोते खावे लागतात. तर नरकाचे 28 प्रकार भागवतच्या 5व्या स्कंदामध्ये वर्णन केलेले आहेत 26व्या अध्यायामध्ये. आता कोणाला नरकाला जायचं आहे का? नाही. त्यामुळे मी जास्त वाचणार नाही, एक 7-8 वाचतो फक्त एक समजायला. तर आपल्याला काय नरकाला जायचं नाही, आपल्या नरकातनं बाहेर पडायचं आहे. तर इथे वर्णन केलेलं आहे की आता हे मी वाचूनच दाखवतो म्हणजे मला प्रवचन करायची गरज नाही, कारण मलाही माहिती नाही, कारण मी तिथं जाणार नाही. त्यामुळे जो मनुष्य दुसऱ्यांचे द्रव्य अपत्य किंवा स्त्री याचे हरण करतो त्याला अतिभयंकर यमपुरुष कालपाशाने बांधून तमिश्र नरकात फेकून देतात. तेथे खायला प्यायला मिळत नाही, त्याला दांडक्याने मारतात, शिवाय धाक दाखवणे चालूच राहते. अशा आशय अनेक यातनांच्या योगे तो मूर्छित होऊन पडल्यासारखा पडून राहतो. तो मनुष्य दुसऱ्याला फसवून त्याच्या धनाचा किंवा स्त्रीचा अपहार करतो, तो अंध तमिश्र नरकामध्ये जातो. आपण इथे किती जणांना पाहिले दुसऱ्याचं धन हडपणारे लोक? आत्ता त्यांना काय होतंय का? काही होत नाही, पण हे पुढील लक्षात ठेवा परिणाम त्याचे काय आहेत. आता कसं वाटतं अरे सगळ्यांचे पैसे मी लुटले वगैरे, आनंदात आहे, बंगला बांधला, घर बांधलं, पण परिणाम लक्षात ठेवा काय होतात. हा अंध तमिश्र नरकामध्ये जाऊन तिथे यमराज त्याला दांडक्याने मारतात आणि हाल हाल करतात त्याचे. कोणाला पाहिजे काय हे? हां, हरे कृष्ण. दुसरं वृक्ष, जो मनुष्य दुसऱ्याला फसवून त्याच्या धनाचा किंवा स्त्रीचा अपहार करतो तो अंध तमिश्र नरकात जाऊन पडतो. तिथे यातना भोगत असलेला प्राणी. त्यामुळे तोडलेला वृक्ष ज्याप्रमाणे अचेतन होऊन पडतो त्याप्रमाणे वेदनांच्या युगाने बुद्धिहीन होतो, म्हणून त्या नरकाला अंध तमिश्र असे म्हणतात. या लोकी हे शरीर व द्रव्यकादी सर्व माझे आहे असे मानून इतर प्राण्यांचा द्रोह करतो. तो मनुष्य केवळ आपल्या कुटुंबाचे प्रतिदिन पोषण करतो. तो त्या कुटुंबाचा या लोकीचा त्याग करून आपण त्या पापाच्या योगाने रवरव नरकात जाऊन पडतो. आता पहा, असं म्हणतात की माझ्या कुटुंबाचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे, पण एवढंच जरी केलं तरी भागवत सांगते की तुम्ही रवरव नरकात जाऊन पडाल फक्त कुटुंबाचं रक्षण केल्यानं. तर तुम्हाला विचित्र वाटेल हे असं का, याचं ह्यालाही कारण आहे, ते आपण उद्याच्या प्रवचनामध्ये. सध्या एवढं लक्षात ठेवा, आपण म्हणतो कुटुंबाचं रक्षण करणं माझं काम आहे. फक्त कुटुंबाचं रक्षण केलं ते कसं होतं? दुसऱ्यांचे द्रव्य चोरून, दुसऱ्यांचं धन चोरून माझ्या कुटुंबासाठी मी काय केलं, मग हा नरक प्राप्त होतो. पण प्रामाणिकपणे काम केलं, सत्यमार्गाने केलं तर नाही. पण दुसऱ्यांचं धन, दुसऱ्याची संपत्ती, दुसऱ्याचं जमीन हे सगळं जड करून केलं तर त्याला अशा नरकामध्ये जावं लागतं. या लोकी ज्याने ज्या ज्या प्राण्यांना पीडा दिली असेल ते प्राणी यमलोकी यमयातना भोगीत असलेल्या त्या मनुष्याला वृक्ष नामक प्राणी होऊन त्याने दिलेल्या पीडेप्रमाणेच पीडा त्याला देतात, म्हणून त्याला रवरव असे नाम दिले आहे. रुरु हे सर्पापेक्षाही अतिक्रूर प्राण्याचे नाव आहे. ज्या ज्या प्राण्यांना आपण इथे त्रास दिलेला आहे, विचार करा, जे कापतात त्यांनी, म्हणजे तुम्ही कोण नसाल कदाचित, पण ज्या ज्या प्राण्यांना जेवढा आपण त्रास दिलेला आहे ते आमची वाट बघत असतात
आणि रौरव स्वरूपामध्ये जे सर्पापेक्षाही विचित्र प्राणी आहे. तर हे तिथे आपल्याला दंश करण्यासाठी आणि आपल्या यातना देण्यासाठी हे तिथे आपली वाट बघत बसलेले असतात. याचप्रमाणे महारौरव नावाचा आणखी एक नरक असून तो प्राणी दुसऱ्या प्राण्याचा द्रोह करून आपला चरितार्थ चालवतो, त्यास हा नरक प्राप्त होतो. जो कोणी क्रूर स्वभावाचा मनुष्य या लोकी पशूंना किंवा पक्ष्यांना जिवंत शिजवतो, त्यांची राक्षससुद्धा निंदा करतात. अशा या निर्दय मनुष्याला परलोकी कुंभीपाक नावाचे नरकामध्ये यमलोक तापलेल्या तेलात घालून तळतात. हरे कृष्ण. म्हणजे जो कोणी प्राण्याला जाळून किंवा प्राण्याला शिजवून खातो त्याला काय शिक्षा होते? तेलामध्ये घालून त्याला तळलं जातं. कारण आपण तेच केलेलं आहे ना. जसं कर्म केलं तसं फळ मिळणार. तसं प्राण्याला आपण तेलात घालून तळलं तर आपल्याला काय होणार? आपल्याला हे तेलात घालूनच तळणार ना. तर जे आपण करतो बरोबर तशीच शिक्षा आपल्याला प्राप्त होते. पुढे वाचू का थांबू? पुढे ना? पुढे न इथं कुठे जायचं आपल्याला? काय वाचू? आणि नको ना? हां ठीक आहे, वाचा. कुठं जायचं आहे का तिथे? पण एवढं लक्ष, कारण आपल्याला वेळ नाही आता, फक्त 10 मिनटं शिल्लक आहे. हे भरपूर आहे. तुम्ही जा भागवतचा 5वा स्कंद वाचा, एक दिवसभर लागेल वाचायला, आणि मग ठरवा कुठल्या नरकात जायचं ते. आपल्याला तिथे जायचं नाही आहे. तर आपल्याला तो मार्ग स्वीकारायचा नाही. तर ही जे आहेत, काल प्रभूजीने एक बुद्धिमान प्रश्न विचारला होता. तर आत्मा जो आहे ह्याला शरीरच जर नसेल तर भोग कोण भोगतो? बरोबर आहे, प्रभूजीने प्रश्न विचारला होता. आता त्याला मी प्रतिप्रश्न काय केला होता? तर शरीर जर भोग करत असेल, बरोबर आहे, मृत शरीरावरती जर तुम्ही गुलाबजाम ठेवला तर तो खाऊ शकतो का? नाही. म्हणजे शरीर करू शकत नाही. आणि आत्म्याला तर आपण बघतच नाही, त्याला काय गुलाबजाम देणार? होय की नाही? तर इथे काय असतं, हे सायन्स काय आहे भगवद्गीतेमध्ये? आत्मा ज्या वेळेला या शरीराला मी समजतो आणि त्या शरीरातर्फे हे चुकीची कर्म करून भोग घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला त्या भावनेनं जे काम केलेलं असतं ती भावना जाणली जाते. आणि हे कुठं असतं? मन, बुद्धी आणि अहंकार. म्हणून आपण शरीराची रचना समजायच्या वेळेला काय बघितलं होतं? शरीर हे फक्त दर्शनीय आहे, पण भोग घेणारं कोण आहे? मन, बुद्धी आणि अहंकार. शरीर फक्त भोग घेण्यासाठी माध्यम आहे. शरीर फक्त माध्यम आहे. म्हणून ते शरीर निपचित पडल्यानंतर शरीर नाही असं नाही, मन, बुद्धी आणि अहंकार आपल्याबरोबर असतोच. त्याला वेदना झालेल्या असतात, या शरीराला वेदना होत नाहीत. हे शरीराला आपण आसक्त आहोत. आपलं मन, बुद्धी आणि अहंकार या शरीरामध्ये इतकं लिप्त होऊन गेलेलं आहे की वेगळंच करू शकत नाही आपण. आणि म्हणून या झालेल्या वेदना आपल्याला झाल्यासारख्या वाटतात, पण त्या आपल्याला वेदना झालेल्या नाहीत. जसं शर्ट फाटल्यावर तुम्हाला काय वाटतं? गाडीला ॲक्सिडेंट झाल्यावर आम्हाला काय होतं का? नाही होत. त्याचप्रमाणे या शरीर जे आहे, हे शरीर जरी जाळलं गेलं, पण जो आनंद घेत होता, जो अनुभूती घेत होता, जो भोग घेत होता, ते मन, बुद्धी आणि अहंकार तसंच आहे. त्याला वेदना आणि त्याला शिक्षा होते. म्हणजे जे आपल्या शरीरामध्ये राहून मन, बुद्धी आणि अहंकार भोग घेत होतं, शरीर फक्त माध्यम आहे. शरीर फक्त माध्यम आहे. आणि म्हणून या माध्यमाच्या रूपानं आपलं मन काय करत आहे? भोग घ्यायचा प्रयत्न करत आहे. आपली बुद्धी भोग घ्यायचा प्रयत्न करते. पण वास्तविकपणे हा भ्रम आहे. आपण पहिल्या दिवशी पाहिला की हे शरीर जो आपण जागरण ठेवायचा प्रयत्न करतो, या शरीराची तृप्ती करण्याचा ज्यावेळेला आपण प्रयत्न करतो, आपण भ्रमामध्ये आहोत. कारण का? हे शरीर आपण नाही आहे. आपलं सूक्ष्म शरीर जे आहे, मन, बुद्धी आणि अहंकार, त्याच्यामुळे हे शरीर चाललेलं आहे. आणि म्हणून आपल्याला सूक्ष्म बुद्धी, मन आणि अहंकार हे भावनेचं स्थान आहे, हे चेतनेचं स्थान आहे. त्या चेतनेच्या माध्यमानं आपण आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि वास्तविकपणे ज्याला आपण सुख समजतो, मी काल, परवा आणि आजही सांगतो, ते सुख नाही, तो एक नशा आहे. जसं काल आपण दारुड्याची उदाहरण दिलं, ती आपण सुख समजतो ही एक नशा आहे. भगवंताच्या दृष्टीतनं सगळेच जण दुःखी आहेत. मग तो अंबानी असो किंवा बिर्याणी असो, ना काय म्हणतात त्याला, बिर्ला असो, अंबानी असो किंवा नाही दुसरा कोण आहे, अडाणी असो. हां, अडाणी असो, सगळेच भगवंतासमोर अडाणीच आहेत. ठीक आहे.
या जगामध्ये भगवंताच्या दृष्टीतनं सगळेच जण दुःखामध्ये आहेत. म्हणून या जगामध्ये कुणीही समजू नका की हा चांगला BMW गाडीतनं चाललाय, मर्सिडीजमधनं फार सुखामध्ये आहे. नाही, भगवंताच्या दृष्टीतनं सगळेच जण दुःखामध्ये आहेत. काल मी तुम्हाला सांगितलं सगळ्यांच्यावरती काय दुःख आहेत. तर ही सगळी दुःख भगवंताने सगळ्यांना दिलेली आहेत. मग तुम्ही कुणी असा, तुमच्याकडे किती पैसा आहे, काही नाही. आपल्याला माहिती आहे इंदिरा गांधींची ज्यावेळेला हत्या झाली तिच्याकडे काय नव्हतं, पैसा होता, दिसायला चांगली होती आणि जवळजवळ 400-500 मंत्री तिच्या दिमतीला होते, पैसा प्रचंड, सत्ता सगळी हातात. पण तिचा मृत्यू कसा झाला, एका डासाला जसा आपण मारतो तसा झाला. तिथे कोणी वाचवू शकत नाही, तिथे कोणी नाही. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की भगवंताच्या दृष्टीनं आपण सगळेजण दुःखामध्ये आहोत. म्हणून कल्पनासुद्धा करू नका चांगलं झालेल्याला वाईट, चांगलं कसं काय होतं, वाईट कर्म केला, सगळ्यांनाच तो भोग भोगावा लागत असतो, सगळ्यांनाच हे दुःख देतं. कारण या जगाची भगवंतानी निर्मितीच तशी केलेली आहे. आणि मग हे सगळे जीव जे आहेत, हा आत्मा एवढासा असेल तर जीव सगळे निरनिराळे शरीर धारण कसं करतात, वेगळी धारण. आता एक आत्मा जो आहे हा हत्तीचं स्वरूप धारण करतो आणि मुंगीचं पण धारण करतो. मग आत्म्याचा साईज काय, तर आत्म्याचा साईज जो आहे त्या चेतनेप्रमाणे वाढतो किंवा कमी होतो. तसं सूर्य जो आहे, हा सूर्य मोकळ्या ठिकाणी सूर्याची किरणं कशी होत जातात, पसरत जातात, पण एका बंद खोलीमध्ये ती तेवढीच राहतात. त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की यदादित्य गतिम तेजो, म्हणजे जसं सूर्य आकाशामध्ये तळपतो आहे पण त्याचा प्रकाश सर्व पृथ्वीवरती किंवा सर्व सृष्टीमध्ये आहे, त्याचप्रमाणे आत्मा जो आहे त्याचा प्रभाव त्या शरीरापुरता मर्यादित आहे, त्या शरीरापुरता. मग हे स्थित्यंतर कसं होतं, तर त्याच्या कर्माप्रमाणे तो भोग भेगण्यासाठी भगवंत त्याला निरनिराळे शरीर देतात. आता उदाहरणामध्ये जसा आपला हा हात आहे, आता हात म्हणजे कसा झाला, हा हात झाला, ठीक आहे. आता ज्यावेळेला आपण इथे कोणी डॉक्टर आहेत त्याला माहिती आहे डॉक्टरचं कार्य करताना आपणाला काय लागतं, ग्लोव्ज घालून ते ऑपरेशन वगैरे करतात. म्हणजे अतिशय पातळ, जवळजवळ हाता एवढाच, अगदी थोडासा पातळ त्याचा ग्लोव असतो, त्याचं हातावरचं काय असतं, आवरण असतं त्याचं. पण कारण का, त्याचं कर्म जे आहे हे फक्त ऑपरेशन करायचं आहे. आता तेच घालून तो इलेक्ट्रिशियनचं काम करू शकतो का, नाही. इलेक्ट्रिशियनचा ग्लोव्ज कसा असतो, जाड असतो. आता तेच घालून इलेक्ट्रिशियन बॉक्सिंग करू शकतो का, नाही करू शकत. आता तेच बॉक्सिंगचे ग्लोव्ज घालून क्रिकेटर कधी क्रिकेट खेळू शकतो का, नाही खेळू शकत. म्हणजे हात तोच आहे की नाही, पण कार्याप्रमाणे हाताचा आकार आणि त्याची जाडी बदलते. त्याचप्रमाणे आत्मा तेवढाच आहे, परंतु कार्याप्रमाणे त्याचं शरीर बदलत जातं, कधी पातळ, कधी लहान, कधी मोठं. समजलं उदाहरण. तर आत्म्या असा निरनिराळ्या प्रकारची शरीर येतो, हत्तीचं पण धारण करू शकतो, नंतर मुंगीचं पण घालू शकतो, अमिबाचं पण धारण करू शकतो. तर आत्म्याची शक्ती केवढी आहे, जेवढं त्याचं शरीर तेवढा त्याचा विस्तार. आणि चेतना जी आहे किंवा चेतन म्हणजे जी शक्ती जी आहे, ती शक्ती जी आहे ही आत्म्याकडनं येते. आणि ही जी आहे मन, बुद्धी आणि अहंकारामध्ये आहे, ह्या शरीरामध्ये नाही. आपल्याला वाटतं की शरीर जे आहे हे ताकदवान आहे, शरीर ताकदवान असतं तर गुलाबजाम खाल्ला असता, आपण खाल्ला असतं की नाही. तर हे शरीर ताकदवान नाही. मन, बुद्धी आणि अहंकार हे शरीराला तसं बनवतं. तर शरीर जे आहे हे फक्त दर्शनमात्री आहे, फक्त दिसण्यासाठी आहे. वास्तविक भोग घेणारा हे मन, बुद्धी आणि अहंकार आहे. तर आपल्याला जिभेची चव वाटते, पण पुढे आपल्याला काय होतं हे आपल्याला कल्पना आहे का. तर हे सगळं जे आहे, तर हे अनेक प्रकारे, एक तर तो नरकामध्ये जातो किंवा अनेक शरीरामध्ये जातो. अनेक प्रकारे जीव कर्माणि गो गच्छती जीव एकहा. तर शेवटी हे कर्म जे आहे, एवढं आपण प्रवचन ऐकलं, एवढं सगळं लक्षात ठेवण्याची काही गरज नाही. भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की 3 प्रकारची कर्म असतात, कर्म, अकर्म आणि विकर्म. कर्म ज्या वेळेला आपण करतो त्यातनं पुण्य प्राप्त होतं. विकर्म ज्या वेळेला आपण करतो, म्हणजे जी शास्त्राने संमत केलेली कार्य नाही ती ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला म्हणजे पाप त्यातनं निर्माण होतं, म्हणजे पाप आणि पुण्य. पण भगवद्गीता जी आहे ही पाप आणि पुण्यांच्या पलीकडे आपल्याला घेऊन जाते. भगवद्गीता आपल्याला फक्त पाप आणि पुण्यामध्ये किंवा पुण्यकर्म करण्यामध्ये अडकून ठेवत नाही. कारण का,
पुण्य केल्यानंतर सुद्धा आपल्याला पुन्हा या जगातच येऊन तीच दुःख भोगावी लागतात. म्हणून भगवद्गीता आपल्याला पाप पुण्याच्या भानगडीत पडायला सांगतच नाही. पाप तर करूच नका आणि पुण्य पण करू नका. मग काय करायचं? अकर्म करायचं. म्हणजे काय करायचं? स्वभावानुसार कार्य करायचं, स्वधर्मानुसार कार्य करायचं. आणि असं जर कार्य केलं तर भगवान सांगतात की तुम्हाला कर्माच्या बंधनामध्ये पडावं लागत नाही. मग तो आत्मस्तरावरती राहतो आणि जीवनमुक्त, म्हणजे याच जीवनामध्ये याच शरीरामध्ये राहून सुद्धा कर्माच्या बंधन जे आपल्या सर्व दुःखाचं कारण आहे त्या दुःखाचं कारणातून तो मुक्त होऊ शकतो. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात 3ऱ्या अध्यायामध्ये 13व्या श्लोकामध्ये, ये मे मतमिदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानवा श्रद्धावंतो अनुसूयंतो मुच्यन्ते तेपि कर्मभी. मुच्यन्ते म्हणजे मुक्त होतो, कर्मभी म्हणजे कर्मातून. कोण? ये मे मतमिदम नित्यम, माझं मत नित्य. ये मे मतमिदम नित्यम अनुतिष्ठन्ति, आपल्या जीवनामध्ये दररोज पालन करतो. माझं मत जे भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी दिलेलं आहे, हे मे मतमिदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानवा. मानवा सांगितलेलं आहे. याचं कारण का? मानवालाच भगवद्गीता समजते. आपण जर भगवद्गीतेचं पालन केलं नाही तर आपण कोण आहोत? पशु आहोत. म्हणून मानवा. तर मानवाला ही भगवद्गीता समजते आणि म्हणून हे नियम, ही पुस्तक भगवद्गीता जी आहे, जसं कारबरोबर पुस्तक येतं तसं मनुष्य देहाबद्दल बरोबर ही भगवद्गीता दिलेला आहे. आणि त्याचा सगळा स्टॉक इस्कॉन मंदिरमध्ये आहे. तर हे एमे मतमिदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानवा श्रद्धावंतो, जो श्रद्धेने याचं पालन करतो. अनुसूयंतो, द्वेष न करता. द्वेष न करता कोणाचा? कुठल्याही जीवाचा द्वेष नाही. कुठल्याही जीवाचा द्वेष नाही. हा तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. हा काय अभंग आहे तो? कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणाही गडाचा न घडो मत्सर, हेच वर्व सर्वेश्वर पूजनाचे. जे तो कुठल्याही जीवाचा मत्सर करत नाही. मग त्याला कापून खाणं तर वेगळंच. कुठल्याही जीवाचा तो मत्सर करत नाही, द्वेष करत नाही, त्याचा भोग घेण्याची इच्छा करत नाही. कारण त्याला माहिती आहे की मला पाहिजे ते भगवंतांनी दिलेलं आहे. उगीच दुसऱ्याच्या धनावरती, दुसऱ्यांच्या जीवावरती मला जगण्याची गरज नाही, ह्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी किंवा इंद्रियांची तृप्ती करण्यासाठी. म्हणून मनुष्य जीवन जे आहे हे कमीत कमी आहार निद्रा भय मैथून. कारण हा पशूंचा व्यवहार आहे. केला आहे आपण 84 लक्ष योनीमध्ये तेच केलेलं आहे, आहार निद्रा भय मैथून. पण मनुष्य जन्मामध्ये आपल्याला कळून येतं की फक्त आहार निद्रा भय मैथून हे माझं, तेवढंच जर आपण केलं तर तो पशु आहे. आणि म्हणून हा द्वेष कुणाचा? पहिला आपण भगवंताचा केला, इच्छा द्वेष समुत्थेनं. म्हणून इथे आपण आलो. तर हे जे भगवान सांगतात की अनुसूयंतो मुच्यन्ते तेपि कर्मभी, जो या भगवद्गीतेचं द्वेषरहित होऊन, आळसरहित होऊन आपल्या जीवनामध्ये तंतोतंत आधीच पालन करतो, तो मुच्यन्ते सर्व कर्मभी, सर्व कर्मातून तो मुक्त होतो. आणि हे कर्मातून मुक्त होण्यासाठी हा एकमेव मनुष्य जन्म आहे. आणि म्हणून हा वाया घालवता कामा नये. कारण सगळे इंद्रिय भोग आपण पूर्वी केलेले आहेत. करू नका असं भगवंत सांगत नाहीत, पण भगवद्गीतेच्या आधारावरती तुम्ही सगळं जर केलं तर जे आपण आनंद हुडकत होतो तो सगळा आनंद या भगवद्गीतेचं पालन करण्यामध्ये आहे. आपल्याला माहिती नाही, जसं आपल्याला माहिती आहे की लहान मुलाला जर तुम्ही कुठली चांगली गोष्ट सांगितली तर त्याला काय लगेच पटते का? त्याला नाही पटत. पण ज्या वेळेला त्याला कारण समजून दिलं अरे किती दुःखमय आहे, तर हा भगवद्गीतेचा उद्देश आहे की तुम्हाला दाखवणं हे जग जे आहे हे किती दुःखमय आहे, ही प्रकृती काय आहे. आणि ही प्रकृती जी आहे ही भगवंतांनी याच कारणासाठी बनवलेली आहे. काही वर्षापूर्वी आजही विज्ञान हे हुडकून काढताय की ही सृष्टी का निर्माण झाली, तर त्यांना ह्याचा शोध कधीही लागणं शक्य नाही. ते सांगतात की काहीतरी झालं, आकाशामध्ये 2 दगड आढळले, बँग थिअरी. पण भगवद्गीतेनुसार भगवंतांनी निर्माण केलेली आहे. अशी कुठली वस्तू आपण पाहतो का की दगड एकमेकाला आढळतात आणि सृष्टी निर्माण होते? तुमच्या बघण्यामध्ये कुठे आहे का? तर गेल्या 5-6 वर्षापूर्वी युरोपियन देशामध्ये एका 36 मैल बोगद्यामध्ये
हा सायन्सने विज्ञानाने प्रगत केला. आता इथे सायंटिस्ट कोण असेल तर त्याला जास्त माहिती असेल. तर 36 मैल बोगद्यामध्ये जवळजवळ 40,000 वैज्ञानिक या याच्यावरती लागलेले आहेत की सृष्टीची उत्पत्ती कशी झाली. 40,000 वैज्ञानिक अब्जावधी रुपये खर्च करून जगामधले की शोधून काढतायत की ही भौतिक प्रकृती कशी बनलेली आहे. तरीही त्यांना कळणार नाही. सोपं आहे. 350 रुपयाची भगवद्गीता घेतली तर तुम्हाला कळेल. पण ती आपली तयारी नाही. मी हुडकून काढणार. काढा. हे तुमच्या बापाला ही सृष्टीचा अंत होईपर्यंत समजणार नाही. जरी समजलं तरी बनवली कशी जरी समजलं कशासाठी बनवली हे तर त्यांच्या आजोबाला पण समजणार नाही. ही पृथ्वी बनवली कशासाठी, सृष्टी बनवली कशासाठी जरी समजा हुडकून काढलं शास्त्रज्ञांनी की ही पृथ्वी अशी बनवली. शेवटी त्यांना बहुनाम जन्मनाम म्हणते. भगवान सांगतात ज्ञानवानवा प्रपद्यन्ते. शेवटी त्यांना ह्या भगवद्गीतेच्या निष्कर्षालाच यावं लागेल सगळ्या वैज्ञानिकांना. आता सगळे नकार देत आहेत. हुडकत बसा. पण आम्हाला माहिती झाले ना. आता एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. आता आपल्या महिला इथं ज्या चांगल्या सुगरणी महिला अत्यंत सुंदर गुलाबजाम बनवतात. घरामध्ये आपण प्रत्येकाने खाल्लं आहे की नाही, आहे की नाही. आता त्या भगवद्गीतेवर तुम्ही PhD करू शकता की नाही. अख्खं आयुष्य घालून 25 वर्ष गुलाबजाम कसा बनवला, तो किती गोड होता, किती साखर घातली, हे कधी त्याच्या बापाला तरी कळेल का. कितीही डिसेक्शन केलं तरी कळून येईल का. हां, सगळं कळालं. किती वेळ तळला हे कोण सांगणार. तो पाण्यामध्ये किती वेळ, साखरेमध्ये किती वेळ ठेवला हे कोण सांगणार. म्हणजे सगळी प्रोसेस त्याला कळू शकते का. PhD केलं तरी कळेल का ना. तर ज्या अज्ञानी आहे त्याला कोण तो मी गुलाबजामवरती PhD केला अज्ञानी लोकांना सांगेन. हां, पण सोपा उपाय काय आहे. आई ग किंवा अगं हे कसा बनवलास तू गुलाबजाम. मग ती सांगते एवढी साखर घातली, एवढी पिठी साखर घातली, हे घातलं ते घातलं, असं तळं साखरेत घातलं, एवढा झाला गुलाबजाम. 2 मिनटाचं काम आहे की नाही. मग PhD केलेल्याला जर गुलाबजाम कसा बनवलेला समजत नसेल तर एवढी प्रचंड पृथ्वी, प्रचंड सृष्टी समजेल का. म्हणून ज्याने बनवलेली आहे त्यालाच विचारा ना. तोच सांगतोय काय आहे पृथ्वी, कशी बनवलेली आहे, काय आहे याच्यामध्ये, कशी ही 8 तत्व आहेत, कशी बनलेली आहेत आणि कशासाठी बनलेली आहे. तर ही संपूर्ण सृष्टी जी आहे या जीवात्म्याला त्याची इच्छा असलेले भोग देण्यासाठी आणि हे जाणण्यासाठी की हे सगळं जग दुःखमय आहे आणि म्हणून पुन्हा परत अकर्म करून ज्या ठिकाणाहून आपण आलो त्या ठिकाणी जाण्यासाठी. तर हे अकर्म काय आहे याच्याविषयी आपण उद्याच्या प्रवचनामध्ये चर्चा करू आणि ह्या कर्मबंधनातून कसं मुक्त व्हायचं हे आपण उद्याच्या प्रवचनामध्ये चर्चा करू. तो सगळ्यांना माहिती आहे उद्याचं प्रवचन किती वाजता सुरू होणार. बरोबर 6:30. मी कोणासाठी थांबणार नाही. हां, एक जर वाक्य चुकला तर तुमचा मार्ग चुकेल. लवकर या. ठीक आहे. हरे कृष्ण. तर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. प्रश्न लवकर विचारा नाही तर आपला वेळ वाया जातो. नाही तर आपण कीर्तन करू, उद्या लवकर येऊ. हरे कृष्णा. साउंड सिस्टम. हरे कृष्णा. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. हरे कृष्णा. प्रभूजी या जगात सुखी कोणीच नाहीये. हुडकून काढा. तर जर कोणी सुखी सुखी आहेत तर का. कोण. भगवंत. भगवंत पण सुखी नाहीत माहिती आहे तुम्हाला. भगवंत पण सुखी नाहीत पण त्यांचं दुःख वेगळं आहे. माझी मुलं मला सोडून गेलेत हे त्यांचं दुःख आहे. आई आपल्या मुलाला सोडून, वडील आपल्या मुलाला सोडून सुखी राहू शकतील का. नाही. भगवंताचं दोन्ही गुण आहे त्याच्यामध्ये. एकाच वेळेला पण ते सुखी पण राहू शकतात आणि आपल्याला सोडून गेलेले जीव आहे हे पुन्हा कसे परत येतील या बाबतीत ते दुःखी आहेत. नाहीतर त्यांना गाडी मिळत नाही म्हणून दुःख नाही, बायको मिळत नाही म्हणून दुःख नाही, हां, बंगला मिळत नाही म्हणून दुःख नाही. असली दुःख भगवंताला नाहीत. भगवंताला एकच दुःख आहे, सगळे मला सोडून गेलेले जीव पुन्हा माझ्याकडे कधी परत येतील. ठीक आहे. हे प्रेम आहे. प्रेमापासून होणारं हे दुःख आहे. ठीक आहे. हरे कृष्ण. प्रभूजी दुसरं असं की शास्त्रज्ञ
भगवद्गीता नेऊन दिली तुला आणि त्याचा अभ्यास करायला सांगितलं तर मराठीमध्ये म्हण आहे ना, वाचली गीता. हां, पहिला सांगत नाही मी. हां, द्या ना नेऊन. आम्ही प्रयत्न केला, आम्ही प्रचारामध्ये इतका प्रयत्न करतो, सायन्स कॉलेजमध्ये जाऊन देतो. पण आता काय आहे ना, त्याला हट्टी आहेत, त्यांना मी उडकून काढणं. मग काढा. इथं गुलाबजाम कसा बनवला आहे मी सांगतोय तुम्हाला, खा आणि गप बसा की आहे ना. आता एक उदाहरण देतो, विज्ञान कसं आहे. आता सफरचंद खाली पडल्यानंतर कोणी शोध लावला आणि कुठला शोध लावला? एकट्यानं गुरुत्वाकर्षणा शोध कुणी लावला? हां. आता न्यूटनने बघितल्यानंतर तेच सफरचंद खाली पडलं का? पहिलाही पडतच होतं ना. मग ज्यांनी हा नियम बनवला त्याला पहिला माहिती आहे का बघितलं त्याला माहिती आहे? हा नियम कुणी बनवला खाली पडणार ह्याचा? हां. मग भक्ताला न्यूटन बनायची काय गरज आहे का? त्याला माहिती आहे. आमचे साधू पुरुष जे आहेत हे काय बुद्धिमान नव्हते का? ते शास्त्रज्ञापेक्षा होते. आता ते ॲपलच्या किंवा फळाच्या झाडाखाली बसायचे, ध्यान करायचे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. फळ पडलं की भगवंताला अर्पण करून प्रसाद घ्यायचे, तुझी कृपा. आता तुम्ही ते घोटत बसा, ते काय? हां, त्यांनाही माहितीच होतं ना. हा भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे, गामावश्यची भूताने धारयाम अहम ओजसा. ही जी गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे ही माझ्यापासून येते. हे भगवंताच्या भक्ताला किंवा साधूला माहिती आहे, तो कशाला आपलं आयुष्य वाया घालवणार? बरोबर आहे ना. शोध लावल्यामुळे त्याला माहिती आहे ना, फळ पडलं, भगवंताची कृपा, प्रसाद म्हणून खा आणि गप्प बसा, दुसरं भजन करा ना, तिकडे वेळ कशाला वाया घालवता. हरे कृष्ण. असं सगळं आहे. आता रिसर्च ह्याचा अर्थच काय आहे ते हुडकून काढा. मग आहे त्यालाच विचारा ना, हुडकून कशाला काढता, वेळ कशाला वाया घालवता. म्हणून भारतामध्ये कोणी वैज्ञानिक का झाला नाही त्याचं कारण हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. शास्त्र वाचत होते, भगवद्गीता वाचत होते, भागवतम वाचत होते, वेद वाचत होते. जे आजच्या लोकांना माहिती नाही ते भगवद्गीतेमध्ये आहे, भागवतमध्ये आहे. ज्यावेळेला मी आपल्या नीरज कामतींच्या कॉलेजमध्ये गेलो होतो त्यावेळेला नाही औरंगाबादला कॉलेजमध्ये गेलो होतो आणि तिकडे मला मी गायनॉकॉलॉजीवरती प्रवचन दिलं. तुम्हाला ते कोण डॉक्टर आहेत त्यांना विचारा. गायनॉकॉलॉजी म्हणजे स्त्री कसलं म्हणतात मराठीमध्ये, काय म्हणतात त्याला? स्त्री रोग. गायनॉकॉलॉजी स्त्री रोग नाही, गर्भधारण, त्याला प्रसूतीशास्त्रावरती मी प्रवचन दिलं. त्यांना आश्चर्य वाटलं, अरे तुम्हाला एवढी कशी माहिती? गर्भामध्ये 9 महिने काय होते तुम्हाला कसं काय माहिती? म्हटलं जे विज्ञानाला माहिती आहे ते मला माहिती आहे, भागवतमध्ये वर्णन आहे, तुम्ही बसा उडकत, शेवटी त्याच निर्णयाला येणार. अजूनही माहिती नाही जीव केव्हा येतोय, 2 महिने 3 महिन्यामध्येच अडकलेले आहेत. हां, म्हणून तोपर्यंत आपल्याला काय हत्या करायला चालते जीवाची, म्हणजे गर्भपात केला तरी चालतो. आता सध्या काय कुठल्या वयापर्यंत आहे? 3 महिन्यापर्यंत, 2 महिन्यापर्यंत. हां, त्यावेळेला वाटते ते तोपर्यंत जीव आहे. पण भागवतमध्ये स्त्री आणि पुरुषाचा संग झाल्यानंतर काय होतं, कसा जीव होतो, हे तिथनं आईच्या गर्भातून बाहेर येईपर्यंत सगळं वर्णन आहे. 9 महिन्यातनं तुमचं सोनोग्राफी फेल जाईल एवढं वर्णन आहे भागवतमध्ये. तर विज्ञानाला शेवटी गीता भागवतकडेच यायचं आहे. पण वेळ कशाला घालवा? तो वेळ भगवत भक्ती, भगवंत कोण आहे, माझं मनुष्य जन्माचं ध्येय काय आहे हे समजण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. हरे कृष्ण. का आलो ह्या विषयात माहिती नाही, पण आलो कसा तरी. हो, अरे वा वा, बघा ह्याला अगोदरच सगळ्या प्रश्नाचं उत्तर यांना माहिती झालं. सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम. हा बुद्धिमान माणूस. सगळ्या प्रश्नाचं या जगामधल्या एकच उत्तर आहे, हरे कृष्ण. पण आपण एवढे बुद्धिमान नाही आहोत म्हणून सगळे एवढे वेळ घालून समजून घ्यायला पाहिजे का हरे कृष्णा जप करायचा. त्याच्यासाठी हे सगळं आपला खटाडूप चाललेलं आहे. नाही तरी पण प्रश्न विचारलेले आहे. अंधश्रद्धा आपल्याकडे नाही. आणि कोण मागे होते? यस, प्रश्न काय? हो, अजून प्रश्न आला नाही. ओके.
तर अन्यायाचं अस्तित्व आहे का? सर्वप्रथम हे जाणून घेतलं पाहिजे की हे जे काही आहे ना, न्याय अन्याय हे द्वंद्व आहे, ते शरीरासाठी आहे, आत्म्यासाठी नाही. ठीक आहे, तात्विकदृष्ट्या समजून घ्या. समजलं? फक्त परवा दिवशी एका प्रश्नाचं उत्तर दिलं मी, तुमच्या सगळ्या समस्या सुटतील फक्त तुम्ही समजून घ्या मी शरीर नाही आत्मा आहे. एकच समजून घ्या, तुमच्या जीवनातल्या सगळ्या समस्या संपतील. पण हे रुचणं कठीण आहे, म्हणून थोडं थोडं आपण शास्त्र समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. न्याय आहे अन्याय आहे, पण ठरवणार कोण? ठरवणार कोण? हां, आपणच ठरवतो ना, न्याय हा आहे अन्याय तो आहे. म्हणजे आपण पहिला ज्ञानी झालं पाहिजे, समजलं पाहिजे न्याय काय आहे अन्याय काय आहे. आणि ते कुठं समजणार आपल्याला? परवा दिवशी उत्तर दिलं मी, कोण चांगलं, मी सगळं चांगलं वागते, त्याचंही उत्तर हेच होतं की पहिला चांगलं काय आहे, न्याय काय आहे, नीती काय आहे, हे सगळं भगवद्गीतेमध्ये आहे. आणि ते जाणून घ्या. आणि मग आपण कोणावर अन्याय करतो का, आपल्यावर कोण अन्याय करतं का, हे सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. ठीक आहे, न्याय अन्याय निश्चितच आहे. आता पांडवांच्यावरती अन्याय झाला की नाही, पण त्यावेळेला कृष्ण आहे ना तिथे मार्गदर्शन करायला. आम्हाला कोण आहे? तर त्या कृष्णाची ओळख करून आपण घेतोय, जो आपल्याला मार्गदर्शन करेल. आणि मग आपल्याला कळेल न्याय काय अन्याय काय. ठीक आहे, त्यासाठीच आपण भगवद्गीता समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. एक वाक्प्रचार आहे, पिछला बदला नया हिसाब. आता तो वाक्प्रचार करायला माहीत भगवद्गीतेमध्ये असेल तर मी सांगेन तुम्हाला. नाही, भगवद्गीतेमध्ये त्याचं काय वर्णन नाही. त्याच्याबद्दल मला मी भगवद्गीतेवरती प्रवचन करते. आता कोण काय म्हणते ते मला माहिती नाही. हे चक्र चालूच आहे. आता तुमचं गोष्ट समजली मला. हे चक्र चालूच आहे. आपण दुसऱ्याला त्रास दिले, त्याने आम्हाला त्रास दिला आहे, हां, पुन्हा आम्ही त्याला त्रास देणार, पुन्हा तो आम्हाला त्रास देणार. आता हे चक्र थांबवण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. समजलं? मनुष्य जन्म आहे. आता काय आहे की मागच्या जन्मात समजा आम्ही एक बोकड मारलं, बरोबर आहे. आता ते मनुष्य म्हणून आम्ही बोकड होऊन आलो आहे, बरोबर. आता त्या मनुष्य म्हणून आलेल्या बोकडाला तिथे स्वतंत्रता आहे. अरे किती वेळा मी या बोकडाला मारणार, हा मला मारणार, नंतर मी त्याला मारणार, हा मला मारणार, मी त्याला मारणार, हा मला मारणार, मी त्याला मारणार. काय फरक पडाला आहे? काही नाही. आता मी थांबवतो. आणि ते कर्मबंधन थांबवणं हा मनुष्य जन्म. जरी तुम्हाला संधी दिली भगवंताने कुणावरतीही सूड घ्यायची, तरी मनुष्य, अरे हा माझा जीवनाचा उद्देश आहे का? माझा जीवनाचा उद्देश आहे माझं चेतना शुद्ध करून भगवत धामामध्ये जायचा. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी तो विचार नाही करत. हां, आता काय काय लोक उद्या बसमध्ये पहिला बसायसाठी भांडतात. मी न्यायी आहे, तुम्ही नंतर आला. अरे ते काय विचार करायचे, थांबा ना एक 5 मिनटं, काय फरक पडत आहे. अशा कुठे कुठे न्याय अन्याय ह्या जगामध्ये सगळीकडेच चालू आहे. पण कुठे आपण त्याच्यासाठी वेळ द्यावा आणि कुठे देऊ नये हे भगवद्गीता दिल्यावरती ऐकल्यावरती आपल्याला कळायला लागेल. ठीक आहे, हरे कृष्ण. ठीक आहे, आज आपण कीर्तन करू. उरलेला वेळ काय अनाऊन्समेंट करायचे आहेत पहिला? तर पुन्हा उद्या एक आहे प्रश्न लवकर शेवटचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपल्या हिंदू धर्मातल्या समाजात असा एक समज आहे की जीव किंवा आत्मा सोडून दुसऱ्या ईश्वरात प्रवेश करतो. परंतु आपल्याकडे एक म्हणपणे असेल, आज आपल्याला नातू झाला, तर हा प्रकार कसं काय घडतो? भगवद्गीतेमध्ये भगवान तसं काय सांगत नाही. भगवद्गीतेमध्ये भगवान तसं काय सांगत नाहीत. कधी कधी काय असतं, साम्य असतं. हां, आता नातू आजोबासारखा वागायला लागला तसं त्याला वाटायला की आजोबा परत आला, पण त्याला शास्त्राचा आधार नाही. असू पण शकेल, नसू पण शकेल. आणि हे आमच्या हातात आहे का? आमच्या हातात नाही. त्यामुळे आहे नाही याचं भगवद्गीतेमध्ये उत्तर नाही. असेल तर आनंद करा, नसेल तर रडू नका, एवढंच. शास्त्रामध्ये असं आहे की कर्माणि गोगच्छति जीव एका. कर्म केल्यानंतर तो दुसरं शरीर प्राप्त करतो. तर मामाचं का काकाचं का आत्याचं सांगितलेलं नाही. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, विहिरीत पडल्यानंतर कसं बाहेर पडायचा विचार करा. समजलं का? असं म्हणून गहना कर्मणो गती.
समजलं. आता सगळ्याच शिक्षा सारख्या असतात का? सायकल चोराला वेगळी आहे, स्कूटर चोराला वेगळी आहे, कार चोराला वेगळी आहे, ट्रक चोराला वेगळी आहे, घर चोराला वेगळी आहे. आता सगळ्याच शिक्षा मी तुम्हाला सांगत बसलो तर जीवन जाईल माझं. तर कुठल्या कर्माचा काय परिणाम होतो, पण कर्माचा परिणाम होतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. समजलं. हरे कृष्ण. आणि आपल्याला कीर्तनाला वेळ जास्त द्यायचा आहे. हरे कृष्ण. त्याच्यासाठी उद्याचे दिवस आहे, 6:30 वाजता या. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम